नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. आपण अर्थशास्त्रामधला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आज कव्हर करणार आहोत. ज्याचं नाव आहे दारिद्र्य. ॲक्च्युली लक्षात घ्या, राज्यसेवेची परीक्षा असू द्या, कंबाईन असू द्या, इव्हन UPSC पण असू द्या किंवा कुठलीही एक्झाम असू द्या, गट ब गट क असू द्या किंवा कुठलीही एक्झाम असू द्या कंडक्ट होणारी, दारिद्र्यावरती तुम्हाला कन्फर्म परीक्षेत प्रश्न विचारला जातो. आणि हा चॅप्टर असा चॅप्टर आहे की याचे क्वेश्चन सगळे प्रेडिक्टेबल आहे. म्हणजे याचा एक स्पेसिफिक डेटा आहे. तेवढा डेटा जर तुम्ही प्रिपेअर केला किंवा तेवढा डेटा जर तुम्ही पाठ करून गेले तर तुम्हाला त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात. मिनिमम एक मॅक्झिमम 2 प्रश्न पण ह्या टॉपिकवर विचारले जाऊ शकतात. पण विचारतात हे हमखास आहे म्हणजे अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्यावरती प्रश्न. आता याच्यात 2 प्रकार आहे. एक कन्सेप्च्युअल डेटा आहे, कन्सेप्च्युअल भाग आहे. आजचं लेक्चर जे मॅक्झिमम आपण कंडक्ट करणार आहोत याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल संकल्पना किंवा कन्सेप्च्युअल जो पार्ट आहे किंवा संकल्पनात्मक जो भाग आहे त्याच्यावर आपण भर देणार आहोत. आणि त्याच्यामध्ये काही फॅक्च्युअल पण डेटा आहे. मग आता त्याच्यात फॅक्च्युअल डेटा असा आहे की काही थोडासा हेवी फॅक्च्युअल डेटा आहे, पण तो तुम्हाला आकड्यासहित पाठ करावा लागतो. तो पॉसिबली आपण सेकंड पार्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. आणि या पार्टमध्ये असं समजून चला की 20% डेटा आहे जो तुम्हाला पाठ करायचा आहे. 80% डेटा हा कन्सेप्च्युअल आहे आणि तो वन टाईम समजून घ्यायचा आहे. परत वन टाईम इम्युनिटी आहे. एकदा तुम्ही ह्या लेक्चरमधून समजून घेतला की परत तुम्हाला एक्झामपर्यंत म्हणजे मी तुम्हाला म्हणेल की बाबा काही समजून घेण्याची पण गरज नाही आहे, जास्त रिव्हिजन देण्याची पण गरज नाही. एकदा लेक्चर पाहिलं की आपलं काम होऊन जाते. म्हणजे बघा, आता अर्थशास्त्राचा कोर्स होता, जो जुना कोर्स होता हा फार जुना होता, म्हणजे तो 2020-21 मध्ये कंडक्ट केलेला. आता आपण तो हे करून टाकला, बाजूला केला आहे कोर्स. आणि हा अर्थशास्त्राचा नवीन कोर्स आपण नवीन अपडेट नुसार त्या ठिकाणी 2026 मध्ये जानेवारी महिन्यापासून शूट करायला सुरुवात केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र जड जाते किंवा अर्थशास्त्र अवघड वाटते आहे, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स जॉईन करा. तुमचं अर्थशास्त्राचं कामच होऊन जाईल. म्हणजे मग तुम्ही कुठली एक्झाम तयारी करा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, फक्त मुख्य परीक्षेसाठी वेगळा लॉन्च करेल मी. राज्यसेवेची पूर्व परीक्षेसाठी तयारी करताय तुम्ही, कंबाईन गट ब गट क पूर्व मुख्य कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय, हा कोर्स तुमच्यासाठी हेल्पफुल राहील. राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे, त्या दृष्टीनं आपण दरवर्षी एक बॅच लॉन्च करतो. त्यात सर्व GSचे जे सब्जेक्ट आहे, CSAT सोडून सर्व GSचे जे सब्जेक्ट आहे, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये विज्ञान आहे, चालू घडामोडी आहे, पर्यावरण, सगळे विषय तुम्हाला या सिंहावलोकन बॅचमध्ये मिळून जातात. हा कोर्स अवेलेबल आहे आणि ऑनगोईंग आहे. याच्यात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्याची 1 वर्ष व्हॅलिडिटी पण राहील. त्यानंतर कंबाईनसाठी आपण प्रहार बॅच दरवर्षी लॉन्च करतो. आता 4.0 त्या ठिकाणी आलेला आहे. पहिल्या 3 बॅच यशस्वी कंडक्ट केल्यानंतर आता ही 4थी आहे. म्हणजे याच्यामध्ये पण तुमचे GSचे सगळे सब्जेक्ट जे आहे पूर्व परीक्षेला विचारले जाणार आहे, इन्क्लुडिंग मॅथ्स, रिझनिंग पण याच्यामध्ये कव्हर केलं जाते प्रहार बॅचमध्ये. ह्याचं पण सेम आहे, 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे याच्यासाठी. आणि तुम्ही तो आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरून हा कोर्स त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आता आपण जो मेन आहे दारिद्र्य, ह्याच्यावरती सगळा डेटा लिहिलेला आहे, बरोबर. मी तुम्हाला तो डिटेक्ट पण करून दाखवतो, पण मी मोस्ट ऑफ द लेक्चरमध्ये तुम्हाला असं 1 to 1 समजावून सांगण्यावरती जास्त भर देईल, हे वाचून सांगण्याऐवजी. म्हणजे येत्या लक्षामध्ये हे इथं आहे, हे तुमच्यासाठी आहे, बरोबर. हे सगळं मी तयार केलेलं आहे आणि हे माझ्या इथं आहे. त्याच्यामुळं हे डायरेक्ट मी तुम्हाला नरेट करण्याचा प्रयत्न करतो, समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता आपण मस्तपैकी एकरूप होऊन लेक्चरमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करू, समजून उमजून पुढे जाऊ. आता दारिद्र्य कशाला म्हणतात, बरोबर. आता आपण एखाद्या माणसाला सहज म्हणून देतो काय, दरिद्री माणूस आहे. दरिद्री तो एक वेगळी संकल्पना. एखादा माणूस आहे त्याला आपण दरिद्री म्हणतो, ते वेगळं. हे दारिद्र्य म्हणजे गरिबी, येतं लक्षात. आता मग गरिबी म्हणायचं कशाला, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, बरोबर. अनेक विद्यार्थी असतात पहा आपल्या सेगमेंटमध्ये, अनेक लोक पण असतात पहा, कधी पण म्हणताना दिसतात, अरे बाबा मी लय गरीब माणूस आहे, बरोबर. माझ्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहे असं म्हणताना दिसतात. मग हे दारिद्र्य म्हणजे नेमकं काय. अर्थशास्त्रामध्ये ह्याची कशी व्याख्या केल्या जाते, तर असा व्यक्ती ज्याला किमान जीवनावश्यक मूलभूत गरजा, म्हणजे माणसाला जीवन जगण्यासाठी काही मूलभूत गरजा त्या ठिकाणी भागणं आवश्यक असतात पहा, तर आपण असं म्हणू शकतो की तो बेअर मिनिमम त्या ठिकाणी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन ठेवतोय. या कॉमन मिनिमम ज्याला म्हणतो आपण किंवा किमान मूलभूत गरजांमध्ये कशा कशाचा समावेश होतो. अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे. येतं लक्षात. आधी ह्या 3च गोष्टी होत्या, बरं. अन्न, वस्त्र, निवारा. त्याला हिंदीमध्ये रोटी कपडा मकान म्हणायचे, त्याच्यावर मूवी पण आलेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा. आता त्याच्यामध्ये आणखी 2 गोष्टी ॲड झालेल्या आहे, आरोग्य आणि शिक्षण.
आणखी पण 2 गोष्टी ॲड झालेल्या आहेत, पण त्या आपण कन्सिडर करत नाही सध्या, कारण त्याला ऑथेंटिसिटी नाही आहे. एक म्हणजे इंटरनेट पण आलेलं आहे आता, आणि इन्शुरन्स एक आहे, विमा आपण ज्याला म्हणतो. सो 7 आहे, पण आपण ह्या 2 ज्या आहे सो ह्याला मान्यता नाही आहे. इंटरनेट पण आता सध्या जीवनावश्यक घटक आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट विमा पण जीवनावश्यक घटक आहे. त्याला तेवढं ब्रॉड ॲक्सेप्टेबिलिटी नाही आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू की कॉमन मिनिमम जे आहे सो किमान मूलभूत गरजा, त्यामध्ये अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे. सो या गरजाही भागवता न येणं म्हणजे दारिद्र्य. म्हणजे एखादा व्यक्ती आहे किंवा त्याचं कुटुंब आहे सो या गरजा देखील भागवू शकत नसेल, सो त्या व्यक्तीला आपण दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती किंवा बिलो पॉवर्टी लाईन, त्याच्यासाठी एक शब्द वापरला जातो बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे BPL. सो या कॅटेगरीमध्ये तो येतो, त्याला दारिद्र्य असं म्हणतात. आता ह्या दारिद्र्याची ही एकच व्याख्या आहे. आता भरपूर ठिकाणी भरपूर व्याख्या दिलेल्या आहेत, तर त्यातली ही युनिक व्याख्या आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, बरोबर. आता वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी त्याच्यावरती वेगवेगळे मतं एक्सप्रेस केलेले. आता अर्थतज्ञांची लिस्टच आहे त्याच्यामध्ये, बरोबर. जसं की गांधीजी आहे, सो गांधीजी काय म्हणायचे की दारिद्र्य हे जगातलं सर्वात मोठी हिंसा आहे. सो पॉवर्टी इज द बिगेस्ट व्हायलन्स इन द वर्ल्ड, गांधीजी म्हणायचे. पहा, अशा वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या मतं व्यक्त केलेले आहे. दारिद्र्याला सर्वात मोठी हिंसा म्हटलेली आहे. आता तुम्ही म्हणणार का बरं? हे लोक खूप इंटेलेक्च्युअल लोक होते बरं का. म्हणजे भारतामध्ये जे आहे, आपण अमर्त्य सेनबद्दल पण बोलणार आहे. गांधीजी हे इंटेलेक्च्युअल लोक होते, कारण त्यांना माहिती आहे की दारिद्र्य म्हणजे माणसाने काही असावं पण जीवनामध्ये गरीब नसावं. पहा, येत्या लक्षामध्ये असं म्हणतात ना की पैशाने सुख विकत घेता येत नाही, असं नेहमी म्हटलं जाते. पैशाने सुख विकत घेता येत नाही, हे 100% बरोबर आहे की पैशाने सुख विकत घेता येत नाही. पण हेही तेवढंच खरं आहे की जर तुमच्याकडे पैसे नसतील, पोरांनो, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर दुःख मागच्या दाराने ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत येते. तुम्ही जर गरीब असाल तर हे तुम्ही पण अनुभवलं असेल, मी पण अनुभवलेलं आहे. जर आपण गरीब असू, बरोबर, किंवा तुमचे पालक असतील गरीब, किंवा तुमचे नातेवाईक गरीब असू शकतात जर तुम्ही गरीब नाही आहात, तर जेव्हा एखाद्या माणसाला कळते ना हा माणूस गरीब आहे आणि हा आपलं काहीच उखाडू शकत नाही, तर त्या माणसाचा सर्रास अपमान केला जातो, सगळ्यांसमोर अपमान केला जातो, आणि पुढच्या माणसाला तो अपमान सहन करावा लागतो. सो ही एक प्रकारची मानसिक हिंसा आहे. एखाद्याने कानाखाली मारली तर चालते, 5 बोटाचा वळ उमटल, काही वेळाने चालला जाईल, पण मनावर लागलेले घाव मात्र माणसाचे जात नसतात. मग जे लोक दारिद्र्य रेषेखाली जगत असतात त्यांना सतत अपमान सहन करावा लागतो. त्याला हे माहिती असते की मी ज्या जॉबवरती जातो त्या जॉबवरती मी कॉन्ट्रीब्यूट करतो, त्यासाठी मला त्या जॉबवर काम करताना 100 रुपये मिळतात. पण त्याला हे माहिती आहे की मी जे काम करतो हे 1000 रुपयाचं काम आहे, पण मला मालक 100 रुपये देतो, पण माझ्याकडे पर्याय नाही कारण मी गरीब आहे. येतं लक्षात? जे भेटते त्याच्यात समाधान मानावं लागणार. येतं लक्षात? जर ते 100 रुपये आपण जर गमावले, असं जर म्हटलं नाही नाही मालक 1000 रुपयाचं काम करतो मी, 100 रुपये कसे घेऊ, तर तो मालक काढून देतो जॉबवरून तुम्हाला, आणि तुम्हाला जर जॉबवरून काढलं तर 2 टाईम खाण्याचे पण वांदे होतात. त्याच्यामुळं प्रतारणा आपण ज्याला म्हणतो, ज्या माणसाच्या जीवनात दारिद्र्य आहे सो त्या माणसाच्या जीवनात प्रतारणा, अपमान, त्याची प्रतिष्ठा, ह्या सगळ्या गोष्टींची वाट लागते. त्याला पदोपदी अपमान सहन करावा लागतो. म्हणून गांधीजींनी ते इंटलेक्च्युअली म्हटलेलं आहे की दारिद्र्य हे जगातली सर्वात मोठी हिंसा आहे, आणि ही हिंसा शारीरिक नाही आहे. कशी आहे? मानसिक हिंसा आहे. येतं लक्षात? शारीरिक हिंसेपेक्षा पण ही घाण आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी काही त्याच्यामध्ये अर्थतज्ञ आहे सो ज्यांच्याबद्दल परीक्षेत विचारण्यात आलेलं आहे, जसं की रॅगनर नर्से यांचं नाव आलेलं आहे. पहा, मी इथं कोट करतो त्यांचं नाव, रॅगनर नर्से. सो ह्यांच्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेले आहे. हा एक प्राध्यापक रॅगनर नर्से हा पण एक अर्थतज्ञ होता, याला नोबेल पारितोषिक पण प्राप्त आहे. ह्या रॅगनर नर्सेंनी पण एक मत व्यक्त केलेलं आहे की दारिद्र्य हे दुष्टचक्र आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी? दारिद्र्य हे दुष्टचक्र आहे. दुष्टचक्र आहे म्हणजे कसं आहे की एखादा माणूस आहे जो दारिद्र्य रेषेखाली जगतोय, तर त्या माणसाला आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा भागवता येत नाही. त्या माणसाचं आरोग्य चांगलं नाही आहे, शिक्षण चांगलं नाही आहे, म्हणून त्याला रोजगार मिळत नाही. रोजगार न मिळाल्यामुळं सो त्याची खरेदी क्षमता घटून जाते, कारण त्याच्या खिशात पैसाच नाही आहे, त्याच्याकडे रोजगार नाही आहे, खिशात पैसा नाही आहे. पैसा नसल्यामुळं तो त्याच्या किमान मूलभूत गरजा पण भागवू शकत नाही. किमान मूलभूत गरजा नाही भागवल्या की त्यातून दारिद्र्य येत असते. सो त्यामुळे दारिद्र्य हे एक दुष्टचक्र आहे. येतं लक्षात? मी तुम्हाला समजावून सांगतो, इथं लिहून देतो. म्हणजे असा माणूस ज्याच्या जीवनात दारिद्र्य आहे, असा व्यक्ती ज्याच्या जीवनात दारिद्र्य आहे तो आरोग्य आणि शिक्षण मिळवू शकत नाही. ज्या माणसाकडं आरोग्य, शिक्षण नाही आहे, दारिद्र्य रेषेखाली असल्यामुळं तो चांगलं एज्युकेशन अफोर्ड करू शकत नाही, स्किल अफोर्ड करू शकत नाही, कौशल्य संपादन करू शकत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे त्याच्याकडे रोजगार नाही. त्याच्याकडे काय नाही आहे? रोजगार नाही आहे.
रोजगार नाही आहे म्हणजे त्याच्या खिशात पैसा नाही, म्हणजे त्याच्याकडं खरेदी क्षमता नाही आहे. हा शब्द वापरला जातो पहा त्याच्यासाठी त्याच्याकडं खरेदी क्षमता नाही आहे. कारण रोजगार नसल्यामुळे खिशात पैसा नाही आहे. पैसा नाही म्हणजे तो काही खरेदी करू शकत नाही, म्हणजे त्याची खरेदी क्षमता घटलेली आहे रोजगार नाही म्हटल्यानंतर. आणि खरेदी क्षमता नसेल तर तो त्याच्या किमान मूलभूत गरजा, आपण इथं अन्न वस्त्र निवारा लिहू, अन्न वस्त्र निवारा. आणि निवारा, अन्न वस्त्र निवारा नाही म्हटल्यानंतर परत तो कशाच्या याच्यामध्ये येतो, दारिद्र्य रेषेखाली येतो. आणि हे चक्र जे आहे हे कंटिन्यू राहतंय, याच्यातून तो बाहेर येऊ शकत नाही. सो याला दारिद्र्याचं दुष्टचक्र असं म्हटलं जाते. याच्यासाठी कोणती संकल्पना वापरल्या जाते? एकदम सोपं आहे, अवघड काहीच नाही. म्हणायला फक्त अर्थशास्त्र अवघड आहे. एखादी संकल्पना आहे जिथं तुम्हाला थोडंसं डोकं लावावं लागतंय, अदरवाईज अर्थशास्त्र फार सोपं आहे. याला म्हणतात दारिद्र्याचे दुष्टचक्र. आणि इवन तुम्हाला UPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये या संकल्पना डायरेक्ट 10-10 मार्काला 15-15 मार्काला विचारतात. ह्याच्यात काही दम पण नसते, म्हणजे फक्त तिथं काय करावं लागते, तुम्हाला लिहावं लागते स्वतःवरून. लक्षात, तुमचं काम होऊन जातं. एवढं जरी व्यवस्थित लिहिलं, एक्सप्लेन केलं त्याला, तरी तुमचं काम होऊन जाते. सो ह्याला म्हणतात दारिद्र्याचे दुष्टचक्र. आणि दारिद्र्य असा टॉपिक आहे त्याच्याशिवाय कोणतंच एक्झाम फुलफिल होऊ शकत नाही. UPSCची प्री मेन्स घ्या, राज्यसेवेची प्री मेन्स घ्या की कंबाईनची प्री मेन्स घ्या, ह्याच्याशिवाय कामच होत नाही. म्हणजे ह्या टॉपिकवर 100% क्वेश्चन असतो. म्हणून आपण प्रत्येक चप्पा बारीक गोष्ट त्या ठिकाणी फोकस करतोय. आता दारिद्र्याचे दुष्टचक्र तिथे एक फक्त नाव आलेलं आहे, त्याला आपण व्यवस्थित एक्सप्लेन केलं. आलं लक्षात? आता याच्यातून बाहेर कसं पडायचं सर, हे आम्हाला आता समजलं. तुम्ही आम्हाला ते नॉलेज दिलं, बरोबर. डायग्नोसिस झाला, आजार काय आहे, पण त्याचं निदान काय आहे. सो त्याचं निदान एका व्यक्तीने सांगितलेलं आहे. सो त्याचं नाव होतं रोजेस्टिन रोडॉन. रोडॉन हा पण एक अर्थतज्ञ आहे. त्याने एक थेरी मांडली होती, त्याला बिग पुश थेरी म्हणतात. पा हे पण विचारतात परीक्षेत. रोजेस्टिन रोडॉनची बिग पुश थेरी. बिग पुशचा अर्थ काय होतो की लोकांच्या खिशात पैसा नाही आहे म्हणून ते दारिद्र्य रेषेच्या बाहेर येऊ शकत नाही आहे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये सरकारने तो पैसा लोकांच्या खिशापर्यंत पोहोचवला पाहिजे. म्हणजे कसा पोहोचवला पाहिजे, तर डायरेक्ट हातात नाही दिला पाहिजे पैसा. सरकारने आरोग्य आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. स्वतः पैसे खर्च केले पाहिजे आणि खूप सारा पैसा ॲट अ टाइम खर्च करायचा, थोडा नाही खर्च करायचा. एकदाच चांगलं आरोग्य आणि शिक्षण द्यायचं, जेणेकरून त्या लोकांना रोजगार मिळेल. आणि एकदा रोजगार मिळाला की त्यांची खरेदी क्षमता वाढते. खरेदी क्षमता वाढली की ते अन्न वस्त्र निवारा मिळवतात. आणि अन्न वस्त्र निवारा मिळवला की ते दारिद्र्य रेषेच्या बाहेर येतात. आणि एकदा जो व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या बाहेर आला तर तो त्याच्या पुढच्या पिढ्यांना दारिद्र्य रेषेखाली जाऊ देत नाही. एखादा मग ते पिढ्यांमध्ये 4-5 पिढ्या गेल्यानंतर एखादा वाह्यात पोरगा जन्माला येतो, तो सगळा सत्यानाश करून टाकतो. ते पृथ्वी गोल आहे म्हणतात ना, आलं लक्षात. पण लक्षात घ्या, एकदा आता माझे आजोबा पणजोबा हे दारिद्र्य रेषेखाली होते, पण माझे बाबा सरकारी शाळेत शिकून त्याच्यातून बाहेर आले. माझे आई बाबा दोघंही जण शिक्षक होते, मग ते सुधारले म्हणून आमची पिढी सुधारली. माझा भाऊ वेटरनरी डॉक्टर आहे, बरोबर. मी तुम्हाला आता शिकवतो आहे, माझी कंडिशन सुधारली, भावाची कंडिशन सुधारली, आईबाबांची कंडिशन सुधारली. हे कशामुळे सुधारलेली आहे? रोजेस्टिन रोडॉनच्या बिग पुश थेरीमुळे सुधारलेली आहे. कारण कुठेतरी सरकारने माझ्या आई बाबांना मोफत आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या म्हणून ते शिक्षण घेऊ शकले. नाही तर मग ते दारिद्र्याच्या दुष्टचक्रामध्ये अडकून राहिले असते. आणि याच्यामुळे देशाचा पण विकास होतो. कसा काय विकास होतो? ज्या माणसाला रोजगार मिळतो त्याची खरेदी क्षमता वाढते. खरेदी क्षमता वाढल्यामुळे तो वस्तू आणि सेवा खरेदी करतो. आलं लक्षामध्ये? साधं उदाहरण देतो ना, तुम्हाला जॉब लागला तर जॉब लागल्यानंतर नॉर्मली मुलं काय करतात, आईसाठी साडी घेऊन जातात. आलं लक्षामध्ये? साडी म्हणत नाही आहे मी, आईसाठी साडी घेऊन जातात म्हणजे. आणि साडी घेऊन गेल्यामुळे ऑबियस आहे, आलं लक्षात, साड्या विकल्या गेल्यामुळे साड्यांचं प्रोडक्शन वाढेल, वस्तूंचं प्रोडक्शन वाढेल, सेवांचं प्रोडक्शन वाढेल. सेवा आणि वस्तूंचं प्रोडक्शन वाढलं की देशाचा पण GDP वाढतो. GDP वाढला म्हणजे देशाचं काय झालेलं आहे, वाढ झालेली आहे, किंवा नंतर वाढ विकासामध्ये कन्वर्ट होत असते. सो यामुळं देश पण त्या ठिकाणी दारिद्र्याच्या खाईतून बाहेर यायला त्या ठिकाणी मदत प्राप्त होते. सामान्य माणूस पण दारिद्र्य रेषेच्या वर येतो आणि देश पण दारिद्र्य रेषेच्या वर येतो म्हणजे. सो त्याच्यामुळं ही बिग पुश थेरी फार महत्त्वाची आहे. बिग पुश का बरं नाव दिलेलं आहे? जेव्हा एखादं चाक हे जेव्हा असं फसतंय, एखाद्या दुष्टचक्रामध्ये फसतंय, तर त्याला असं थोडं उडून चालत नाही, त्याला जोरात धक्का लावावा लागतो. आलं लक्षामध्ये? मग डायरेक्ट त्याला जोरात धक्का देणं म्हणजे अर्थव्यवस्थेत खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे लोकांच्या खात्यावर पैसे टाकणं नव्हे. सो आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणं. आलं लक्षामध्ये? कळालं ही दारिद्र्याची दुष्टचक्र संकल्पना. आता याच्यामध्ये हा जो होता रॅग्नर नर्से, प्रोफेसर रॅग्नर नर्से, थोडंसं विचित्र नाव आहे त्याचं,
प्रोफेसर रॅग्नर नर्क्से यांनी आणखी एक गोष्ट बोलून दाखवलेली आहे दारिद्र्याचं दुष्टचक्र म्हणण्याच्या आधी. त्याचं असं म्हणणं होतं की गरीब देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. आता ते थोडंसं ऐकायला विचित्र वाटतंय, पण एक्सप्लेन करायला किंवा समजून घ्यायला फार सोपी गोष्ट आहे. म्हणजे ते गरीब देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. आता बघा, लक्षात घ्या, ही संकल्पना लक्षात घ्या. गरीब देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. आता हे ऐकल्यावर म्हणाल हे काय वेगळं सांगितलं आहे, तेच ते तर फिरून सांगतोय गरीब देश गरीब असतो कारण तो गरीब असतो. असं नाही आहे, त्याला व्यवस्थित समजून घ्या. एखादा गरीब देश हा गरीब का बरं असतो? कारण त्याच्याकडे पैसा नसतो. पैसा नसल्यामुळं तो गुंतवणूक करू शकत नाही, आणि गुंतवणूक करू न शकल्यामुळं तो गरीब राहतो आणि तो दारिद्र्याच्या ह्या दुष्टचक्राचा भाग बनतो. म्हणून गरीब देश गरीब असतो कारण तो गरीब असतो किंवा गरीबच असतो. गरीबच असतो याचा अर्थ आहे त्या देशाकडे पैसा नसल्यामुळं तो गुंतवणूक करण्यासाठी सक्षम नसतो किंवा बिग पुश देण्यासाठी अर्थव्यवस्थेला तो देश सक्षम नसतो. तो गरीबच असल्यामुळं तो गरीबच राहतो. म्हणून गरीब देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. आलं लक्षामध्ये? सो हे स्टेटमेंट कोणी पास केलेलं आहे? रॅग्नर नर्से यांनी. हे पण राज्यसेवेने रिसेंटमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तुम्हाला आता कंबाईनमध्ये पण ते विचारू शकतात, पहा. सो हे स्टेटमेंट तुम्ही एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा. आणखी एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, म्हणजे ज्याच्याबद्दल मला नेहमी स्वामी एम एस स्वामीनाथन यांच्याबद्दल पण एकदा आयोगाने विचारलेलं आहे. एम एस स्वामीनाथन यांच्याबद्दल पण विचारलेलं आहे. एम एस स्वामीनाथन यांचं असं म्हणणं होतं की दारिद्र्याच्या समुद्ररूपी बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे? दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर, म्हणजे सगळीकडे आपल्या आजूबाजूला दारिद्र्य आहे आणि एका बेटावरती आपण राहतोय. तसं समुद्र आजूबाजूला आहे, त्याच्यामध्ये एक बेट आहे समुद्राच्या आतमध्ये. नॉर्मली असंच असते ना, समुद्र असतो मोठा आणि हा दारिद्र्याचा समुद्र आहे. समजा हे बेट आहे, आपण असं म्हणू, हे एक छोटेखानी बेट आहे आणि आजूबाजूला पूर्ण काय आहे? दारिद्र्याचा समुद्र आहे. समुद्र आहे, दारिद्र्य आणि दारिद्र्य. दारिद्र्यरूपी समुद्राच्या मध्ये असणाऱ्या एखाद्या बेटावर तुम्ही आनंदाने जगू शकत नाही. का बरं जगू शकत नाही? मी सिंपल सांगतो, समजून चला. तुम्ही शहरामधले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात आणि तुम्ही ह्या बेटासारख्या आहात, म्हणजे तुम्ही ह्या दारिद्र्याच्या समुद्राच्या थोडंसं बाहेर आहात, पण आजूबाजूचे सगळे लोक गरीब आहेत तुमच्या. तो ऑबियस आहे, जो व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली असतो सो त्याच्यामध्ये क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज घडण्याच्या शक्यता काय असतात? जास्त असतात. आणि त्याच्यामधून तो एखाद्या वेळेस काय करू शकतो? तुमच्या घरावरती हल्ला करू शकतो, तुमच्या घरात लूटपाट करू शकतो, हिंसा करू शकतो. सो त्याच्यामुळे तुम्ही जर दारिद्र्याने घेरलेले आहात, बरोबर, आजूबाजूनी दारिद्र्याने तुम्ही घेरलेले आहात आणि त्या बेटावरती तुम्ही एकटे श्रीमंत म्हणून जगताय, तर तुम्ही जास्त दिवस आनंदाने जगू शकत नाही. आलं लक्षामध्ये? म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट पास केलेलं आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथनांनी, की दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावरती तुम्ही आनंदाने त्या ठिकाणी जास्त दिवस जगू शकत नाही. पुढे जाऊया आपण. आणखी एक महत्त्वाची संकल्पना आहे अमर्त्य सेन. आता हे जे लोक आहेत ना, हे थोडंसं अर्थशास्त्राच्याही बियॉन्ड जाऊन विचार करणारे. म्हणजे यांनी काय केलेलं आहे, बाकीचे जे पॅरामीटर असतात, कल्चरल पॅरामीटर असतात, म्हणजे एखादी गोष्ट जी आहे दारिद्र्य, ही फक्त एक अर्थशास्त्रीय संकल्पना नाही आहे. ती जेवढी अर्थशास्त्रीय संकल्पना आहे तेवढीच ती राजकीय पण आहे, सामाजिक पण आहे, संस्कृतीशी पण संबंधित असणारी संकल्पना आहे. तर यांचं असं म्हणणं होतं अमर्त्य सेनचं, की फक्त तुम्हाला खायला प्यायला राहायला आहे म्हणजे तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आहात किंवा तुमच्या जीवनात दारिद्र्य नाही, सो असा त्याचा अर्थ होत नाही. दारिद्र्य ही एक खूप व्यापक संकल्पना आहे आणि याच्यामध्ये बाकीच्याही गोष्टींचा विचार केला पाहिजे. जसं की आपल्या समाजामध्ये अनेक लोक असतात, सो त्यांच्याकडे राहायला खायला प्यायला व्यवस्थित सगळ्या गोष्टी असतात, परंतु त्यांना म्हणजे सामाजिक डिस्क्रिमिनेशनला सामोरं जावं लागतंय, म्हणजे सामाजिक विषमतेला सामोरं जावं लागतंय, बरोबर, किंवा लैंगिक विषमतेला सामोरं जावं लागते, रिलिजियस विषमतेला सामोरं जावं लागते. तर तेही लोक दारिद्र्यरेषेखालीच जगत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे दारिद्र्यरेषेला त्यांनी व्यापक पाहिलं. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला एक समजावून सांगतो. पहा, मधल्या कालखंडामध्ये पहा एक न्यूज आली होती की त्याच्यामध्ये एक शेड्यूल कास्ट कम्युनिटीतला IPS होता, म्हणजे UPSCतून तो IPS सिलेक्ट झालेला होता आणि तो DIG रँकवरती होता, बरं का, बरोबर, एक 40-42 वर्षाचा असेल तो, आणि तो DIG रँकवरती होता, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल या रँकवरती असणारा तो माणूस होता. आणि त्यांनी आत्महत्या करून टाकली आणि आत्महत्या केल्यानंतर त्याची बायको पण IAS, बरं का, त्याची बायको IAS आहे. आता विचार करा, जो माणूस IPS आहे त्याला 1.5 लाखाच्या वर पगार असेल, त्याची बायको IAS आहे तिला पण 1.5 लाखाच्या वर पगार असेल, मग मला सांगा हे दारिद्र्य रेषेच्या वर असणारं दाम्पत्य आहे. पण लक्षात घ्या,
तो एका विशिष्ट तबक्यातून येतो किंवा एखाद्या विशिष्ट जातीतून येतो, म्हणून त्याचं काय करण्यात आलं, सर्व्हिसमध्ये त्याला त्रास देण्यात आला. आणि त्यानं ते स्पष्ट लिहिलं की माझे जे सिनियर्स आहे, मी शेड्यूल कास्ट कम्युनिटीतून बिलॉंग्स करतो, म्हणून मला सगळेजण त्रास देतात, मला हिनवतात, म्हणून मी ही सुसाईड करतो. तर मग अशा वेळी अमर्त्य सेनांचं म्हणणं आहे की इथं सोशल जस्टिस हार्म झालेला आहे. तो व्यक्ती पण ज्याच्याकडे सगळ्या आर्थिक सोयीसुविधा आहे तरी पण तो BPL आहे. का? कारण त्याला हिनवल्या चाललेला आहे त्याच्या जातीवरून. एखादी महिला आहे ती कलेक्टर आहे किंवा एखादी महिला आहे तहसीलदार आहे आणि तिच्या आजूबाजूला काम करणारे सगळे पुरुष आहे, तर ती आल्यानंतर तिच्यावरती कमेंट्स पास केल्या जातात. आता ज्या महिला असतात ज्या पब्लिक ऑफिसेसमध्ये काम करतात, माझं लेक्चर पाहतात, त्यांना हे 100% अनुभवायला आलेलं असेल की तिथं पुरुषी मानसिकता ज्याला म्हणतो आपण, की बाबा स्त्रियांना नेहमी डॉमिनेट करायचं आहे, म्हणजे ह्यांनी घरं सांभाळलं पाहिजे, हे कुठं काय यायला लागले, कलेक्टर बनायला लागल्या, तर त्यांना ते पचनी पडत नाही लवकर. तो असतो साधा क्लरिकलच, आलं लक्षात, किंवा तो असतो साधा पिऊनच, पण त्याचा ॲटिट्यूड असा असतो की महिला कसं काय माझ्यावर येऊन मला ऑर्डर देऊ शकते, आणि तो मग त्या महिलेला हिनवायला लागतो, तिची प्रतिष्ठा दुखवतो. प्रतिष्ठा हा शब्द महत्त्वाचा आहे. डिग्निटी, त्याला सेल्फ एस्टीम पण म्हणतात, स्वाभिमान पण म्हणतात त्याला. सो मग जर तुम्ही एखाद्या माणसाची डिग्निटी हिरावून घेत असाल तर मग अशा वेळी अमर्त्य सेन यांच्या म्हणण्यानुसार याला पण काय म्हटलं जाते, दारिद्र्य रेषेखाली असणंच म्हटलं जाते. एखादा व्यक्ती विशिष्ट जातीचा आहे, धर्माचा आहे, म्हणजे एखादा मुस्लिम व्यक्ती आहे, तो जॉब मागायला आला आणि त्याला जॉब नाकारला, तो घरचा श्रीमंत आहे, लक्षात घ्या, त्याला खायला प्यायला धन आहे घरी, पण तो जॉब मागायला आल्यानंतर त्याची दाढी पाहून, डोक्यावरची टोपी पाहून त्याला जर जॉब नाकारला चाललेला आहे, किंवा एखादा शिखाची पगडी पाहून, येतं लक्षात, त्याचा डोक्यावर असणारा तो झुट्टू म्हणतात जे काय असेल ते समजा, बरोबर, ते पाहून, त्याची दाढी पाहून त्याला जर नाकारलं जात असेल, धर्माच्या आधारावर त्याच्यावर भेदभाव होत असेल, जरी त्याच्या घरी खायला प्यायला राहायला असलं तरी तो BPL आहे, असं कोणाचं म्हणणं होतं, अमर्त्य सेनचं. म्हणून अमर्त्य सेननी दारिद्र्य जे आहे सो ते चॉईसेस म्हणजे निवड, बरोबर, फ्रीडम म्हणजे स्वतंत्र, त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, त्याच्यानंतर डिग्निटी म्हणजे प्रतिष्ठा, याच्याशी लिंक केलेला आहे. हाही प्रश्न एकदा आयोगाने विचारला की दारिद्र्याला ह्या गोष्टींशी, चॉईसेस म्हणजे आवड निवड ज्याला म्हणतो आपण, निवड ज्याला म्हणतो, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी ज्याला म्हणतो, सेल्फ एस्टीम किंवा डिग्निटी म्हणजे प्रतिष्ठा ज्याला म्हणतो, मानवी प्रतिष्ठा, आणि फ्रीडम स्वतंत्र ज्याला म्हणतो, सो ह्या गोष्टी नसणे म्हणजे पण दारिद्र्य रेषेखाली असणे. सो असं त्या ठिकाणी अमर्त्य सेननी म्हटलेलं आहे. अकॉर्डिंग टू अमर्त्य सेन, एक मिनिट, अमर्त्य सेन, फ्रीडम, डिग्निटी और सेल्फ एस्टीम, अपॉर्च्युनिटी, जस्टिस, ॲक्सेस टू रिसोर्सेस, दिस फॅक्टर शुड बी कन्सिडर व्हेन वी कॅल्क्युलेट द पॉवर्टी. ह्या फॅक्टर्सचाही तुम्ही विचार केला पाहिजे. काही कोट्स पण आणलेले आहेत मी. पॉवर्टी इज द डेप्रिवेशन ऑफ अपॉर्च्युनिटी, म्हणजे एखाद्या माणसाची तुम्ही संधी हिरावून घेताय कारण ती महिला आहे. आमच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये पण सांगतो, मॅक्झिमम अकॅडमीजमध्ये, बरोबर, सुदैवानी, मी आता स्वतःची पाठ थपथपवून घेत नाही, म्हणजे सुदैवानी ते आपल्या अकॅडमीला लागू नाही आहे, पण तुम्ही मॅक्झिमम अकॅडमीज त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी महिला दिसतील जॉबवरती. म्हणजे महिलांना ॲज अ टीचर म्हणून म्हणा किंवा असिस्टंट म्हणून म्हणा किंवा मॅनेजर म्हणून म्हणा घेतल्याच जात नाही, कारण त्या महिला आहेत. किंवा अनेक अकॅडमीजमध्ये मुद्दामून काय केलं जाते, जे लोअर कास्ट आहे, शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब्स आहे, त्यांना डेलिबरेटली काय केलं जाते, नाकारलं जाते. किंवा एखादा मुस्लिम आहे, शीख आहे, त्याला डेलिबरेटली नाकारलं जाते. मग याला काय म्हणतात की डेप्रिवेशन ऑफ अपॉर्च्युनिटी. तो एखाद्या विशिष्ट जाती किंवा बॅकग्राऊंडमधला आहे, म्हणून जेव्हा तुम्ही त्याचे संधी हिरावून घेतात त्याला देखील दारिद्र्य म्हटलं जाते, असं अमर्त्य सेनचं म्हणणं आहे. जेव्हा तुम्ही एसे रायटिंग वगैरे करत असता तेव्हा असे जर विचार लिहिले तर तुम्हाला भरभरून मार्क त्या ठिकाणी मिळतात, फक्त तुम्हाला ते माहिती पाहिजे. म्हणजे अमर्त्य सेन ह्या बाबतीत बाप माणूस आहे बरं का, ज्याने हे सगळं लिहिलेलं आहे. पुढे जाऊया आपण. बघा, समटाईम द लॅक ऑफ सबस्टॅन्टिव्ह फ्रीडम रिलेट्स टू द डायरेक्टली टू द इकॉनॉमिक पॉवर्टी. त्याचं असं म्हणणं आहे की जेव्हा स्वतंत्र, आता तुम्ही थोडासा विचार करा, स्वतंत्र नसणे पण माणसाच्या दारिद्र्याशी यांना लिंक केलेलं आहे. अमर्त्य सेनांनी यांना पण नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, विकासात्मक अर्थशास्त्रासाठी मिळालेलं. अनेक लोकांना असं वाटते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्ससाठी मिळाला, नाही. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्ससाठी अर्थशास्त्राचा नोबेल जो आहे तो महबूब उल हक यांना मिळालेला होता. पहा, येतं लक्षात, तो पाकिस्तानी अर्थतज्ञ होता. अमर्त्य सेनांना पण नोबेल पारितोषिक आहे, पण डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्ससाठी आहे. सो कसं काय लिंक केलेलं आहे त्यांनी, जर तुम्ही इमॅजिन करा, एखादी मुलगी आहे, तिला स्वातंत्र्यच नाही आहे, फ्रीडम नाही आहे, तिला असं सांगितलं घरच्यांनी, घरी बसायचं, चुपचाप लग्न लावून देतो मी तुझं, डिग्री झाली ना, पोरं पाहायला सुरुवात केलेली आहे, आता तुझं लग्न लावून देतो, असं जर म्हटलं तर ती तिच्या जीवनामध्ये कधीच डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, STI, PSI बनू शकणार नाही. म्हणजे
का बरं? कारण तिच्या घरच्यांनी तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतलेले आहे, तिच्या नवऱ्याने तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे. येतं लक्षामध्ये, जेव्हा स्वातंत्र्य हिरावल्या जातात तेव्हा माणूस ग्रो होऊ शकत नाही. स्वतःच्या क्वालिटीज ज्या आहे किंवा स्वतःच्या क्षमता ज्या आहे, पोटेन्शियल जे आहे तो माणूस वापरू शकत नाही. आणि तुम्ही जर पोटेन्शियल वापरू शकले नाही तर त्याला पण दारिद्र्य म्हणतात. कोणाच्या म्हणण्यानुसार? अमर्त्य सेनांच्या. म्हणून एखाद्या माणसाला फ्रीडम नसणे म्हणजे तो दारिद्र्य रेषेखाली असणे, असं अमर्त्य सेनांचं म्हणणं आहे. म्हणजे चला पुढे जाऊया आपण. आता दारिद्र्य जे असते ते दोन प्रकारचं असते, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे, आपण PPTs पण त्याच्या आणलेल्या आहे. तर सापेक्ष काय असते आणि निरपेक्ष हा जो शब्द आहे हा तुम्हाला भूगोलात पण ऐकायला मिळेल, त्याच्यानंतर विज्ञानामध्ये पण ऐकायला मिळेल. सापेक्षला इंग्लिशमध्ये रिलेटिव्ह म्हणतात आणि निरपेक्षला त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट म्हणतात. मग हे रिलेटिव्ह आणि ॲब्सोल्यूट काय असते किंवा सापेक्ष आणि निरपेक्ष काय असते, सो यासाठी मी प्रत्येक बॅचला माझं एक स्वतःचं एक्झाम्पल देतो, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजलं पाहिजे. आणि सगळेजण त्याला स्वतःशी रिलेट करतात, तुम्ही स्वतः रिलेट करू शकता म्हणजे त्याच्यामुळे ते एक्झाम्पल देतो. आणि मग ह्या दोन शब्दांचा अर्थ जो तुम्हाला एकदा समजेल तो तुम्ही तुमच्या जीवनात कधीच विसरणार नाही. आणि मग ही संकल्पना तुम्हाला एकदम सोपी वाटायला लागेल. बघा मी समजावून सांगतो. बघा आता ही माझी स्वतःची स्टोरी आहे. मी जेव्हा 4थीला होतो पहा, तेव्हा मला आत्ताही आठवते आहे, 4थीला असताना म्हणजे मी 3रीला असताना, 3रीच्या द्वितीय सत्रात वगैरे वगैरे, सो मी इकडून अमरावतीवरून जिंतूर परभणीला शिफ्ट झाले आमची फॅमिली. माझ्या आईबाबांना नोकरी लागली तिथं, टीचर म्हणून माझे आईबाबा जॉईन झाले. जिंतूर तालुका आहे परभणी जिल्ह्यामध्ये, तिथं आम्ही गेलो. आता तिथं काम करत असताना मग मी पण 3रीला ॲडमिशन घेतली. 3रीतून मग मी 4थीला गेलो शारदा विद्या मंदिरमध्ये. आणि मी तिथं रेंटने राहायला होतो, म्हणजे घर वगैरे नव्हतं विकत घेतलं बाबांनी, तेव्हा आम्ही रेंटने राहायचो. आणि आमचे जे मालक होते, घर मालक, म्हणजे त्यांचा जो मुलगा होता विक्की, हा माझा खूप चांगला मित्र बरं का. आणि आम्ही दोघंही जण रोज शाळेत जायचो. शाळा बाजूलाच होती, शारदा विद्यालय म्हणून होतं पहा, शाळा बाजूलाच होती, आमच्या त्या ह्याच्या घराच्या बाजूलाच होती. म्हणजे मग आता काय झालं, 4थीचा निकाल लागला. निकाल आता मी म्हणजे शिक्षकाचा मुलगा आणि विक्की म्हणजे त्याचे बाबा बँकेत होते, त्याचे बाबा बँकेमध्ये मॅनेजर राहिलेले आहेत. म्हणजे सो त्याच्यामुळं आता माझ्या बाबतीमध्ये मी जेव्हा रिझल्ट लागला 1 मेला, तुम्हाला माहीत असते रिझल्ट असते, मग त्यामध्ये ते प्रगती पुस्तक भेटायचं पहा, बरोबर. आणि जेव्हा मी ते प्रगती पुस्तक घेतले, मला 93% मार्क पडलेले होते, 91% मार्क मला पडलेले होते तेव्हा. आणि 91% मार्क लिहिलेले होते आणि त्याच्या खाली लिहिले, मला 91%मध्ये रस नव्हता बरं का, त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे त्याच्यात रस होता. आणि तिथं लिहिलेलं होतं की वर्गामध्ये तृतीय आल्याबद्दल तुमचे अभिनंदन. मग आता मी थोडंसं टेन्शनमध्ये होतो, पण तरी 3रा आलो होतो वर्गात. शिक्षकांच्या मुलांचं असं असतं नॉर्मली, जे शिक्षकांचे मुलं आहे ते समजू शकणार की वर्गात तू पहिलाच आला पाहिजे बाबा, तुझ्याकडे तो ऑप्शनच नाही आहे 2रा आणि 3रा, पहिलाच आला पाहिजे, असा 8 तास असतो. आता माझे आई बाबा पण शिक्षक आहे, ते दुपारी घरी आले, त्यांच्या शाळेमध्ये निकाल लागलेले होते त्या दिवशी. दुपारी ते घरी आले, 1 मेचा दिवस होता तो, महाराष्ट्र दिन, लेबर डे. सो मग मी घरी गेलो, बाबांना ते दाखवलं. बाबा पेपर वाचत होते, बाबांना ते दाखवलं प्रगती पुस्तक. बाबांनी पाहिलं आणि ते वाचलं व्यवस्थित. खाली 91% आहे आणि खाली लिहिलं होतं तृतीय आल्याबद्दल. बाबांनी विचारलं पहिला कोण आलं, मी सांगितलं माझाच मित्र आहे अभिजित मुरकुटे, आत्ता पण चांगला मित्र आहे तो, अभ्या म्हणतो त्याला मी. सो अभिजित मुरकुटे जो आहे तो पहिला आला होता, त्याला जवळपास 95-96% मार्क होते जवळपास. आणि दुसरा जो आहे बिट्टू, माझा मित्र उन्मेष शिंदे, हा 2रा आला होता, त्याला 93% मार्क होते. आणि मी 3रा आलो होतो, मला 91% मार्क होते. मग मी बाबांना सांगितलं ते, अभ्या पहिला आलं, बिट्ट्या 2रा आलं आणि माझा 3रा नंबर आला. माझ्या बाबांनी ती प्रगती पुस्तक असते ना, तिथल्या तिथं असं फेकून दिलं म्हणजे फरशीवरती. आणि माझा लय मूड ऑफ झाला, मला लय वाईट वाटलं त्या गोष्टीचं. मग मी ते एकदम नाराज होऊन उचललं. आता माझा मित्र जो आहे घरमालकाचा मुलगा, येतं लक्षामध्ये, विवेक. आता मी हा विचार केला की मला 91 असून अशी ट्रीटमेंट मिळाली, विक्याला तर 83% पडलेले होते. मला असं वाटत होतं मनोमन किंवा विक्याला घरच्यांनी धुतलंच असणार म्हणजे धरून. म्हणून मी विक्याच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर विक्याने पण मार्कशीट नेमकं तेव्हाच दाखवली बाबांना मार्कशीट. त्याचे बाबा एवढे खुश झाले. मी विचारलं की बाबा त्याला तर 83%च पडले काका, तुम्ही चिडले नाही का त्याच्यावरती? ते म्हणे कशाला चिडायचं, मागच्या वर्षी ह्याला 81% होते, ह्या वर्षी 83. खऱ्या अर्थाने प्रगती झाली म्हणे, पेढे बोलवा म्हणे. सो विक्याला पैसे दिले आणि पेढे मागवायला लावले मार्केटमधून त्याला. मला ते कळालंच नाही म्हणजे की मी वर्गात 3रा येऊन 91% मार्क घेऊन माझे बाबा नाराज आहेत, माझी आई नाराज आहे आणि हा 83% घेऊन याच्या घरचे पेढे वाटायला लागलेले आहेत की विकीला चांगले मार्क मिळाले, विकीला चांगले मार्क मिळाले. हा डिफरन्स जेव्हा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो तेव्हा मला क्लॅरिफाय झाला की जे जजमेंट घेतल्या गेलेलं आहे ते 2 अँगलनी घेतल्या गेलेलं आहे, सापेक्ष आणि निरपेक्ष.
सापेक्ष म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला रिलेटिव्ह म्हणतात, ज्याच्यात कंपॅरिझन इन्व्हॉल्व असते. आता माझ्या घरचे जे आहे हे त्या ठिकाणी रिलेटिव्हली विचार करायचे. मी काय म्हणणार त्याला, रिलेटिव्हली विचार करायचे, म्हणजे सापेक्ष दृष्टीने विचार करायचे की दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये तू किती हे आहेस, पुढे गेलेला आहे किंवा मागं आहे. ते चांगलं पण आहे एका दृष्टीनं आणि वाईट पण आहे. आपण त्याला वाईट पण म्हणू शकत नाही 100% 100% बरोबर आहे असंही म्हणू शकत नाही. सो यांनी कंपॅरिझन केलं. कोणाशी? उन्मेष सोबत कंपॅरिझन केलं, बिट्टूशी, अभ्याशी माझं कंपॅरिझन केलं. त्यांच्या कंपॅरिझनमध्ये मी कमी पडलो म्हणून माझी मार्कशीट त्या ठिकाणी टाकून देण्यात आली. आलं लक्षामध्ये? आणि विकी जो होता येतं लक्षात, त्याच्या घरच्यांनी ॲब्सोल्युटली विचार केला, निरपेक्ष विचार केला की यार विकीमध्ये प्रगती झाली का, मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विकीला किती मार्क पडले. म्हणजे त्यांनी विकीचीच प्रगती विचारात घेतली. त्यामध्ये सागरला किती पडले, अभ्याला किती पडले, बिट्टूला किती पडले याचं येतं लक्षामध्ये. त्याचे बाबा जे आहे विलासराव चिद्रवार नाव होतं म्हणजे त्यांचं. सो विलासरावांना त्याचं काहीच घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त हे महत्त्वाचं होतं की माझ्या लेकरांनी किती प्रगती केली, आणि म्हणून त्याचं कौतुक केलं की पोरा तू मागच्या वर्षीच्या तुलनेत 2% जास्त आणले. लक्षात, आता खूप मोठ्या कंपनीत IT कंपनीमध्ये विकी जॉबला आहे बरं का, लक्षात घ्या. तर मला म्हणजे त्याचं नेहमीच कौतुक आहे. तो खूपच जेन्युइन कॅन्डिडेट होता, म्हणजे अभ्यास करत राहिला, प्रगती करत राहिला, कष्टाळू पोरगा म्हणजे. त्याचं भयानक कौतुक झालं त्याच्या घरी. मग ते क्लिअर झालं. तर याच्यामध्ये सापेक्ष या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, कंपॅरिझन असा होतो, तुलना अशी होते. तुम्हाला पण घरी टोमणे ऐकावं लागत असतील जेव्हा रिझल्ट लागतो आणि रिझल्ट लागल्यानंतर TV वरती येते रिक्षावाल्याचा पोरगा, भंगारवाल्याचा पोरगा, भाजी विक्रेत्याचा पोरगा असं येते पहा, आणि मग तुम्हाला म्हणतात बघा 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 असं असं झालंय, ते पोरं सिलेक्ट व्हायला लागलेलं आहे, ते बघा ते लेकरू सिलेक्ट झालं, 1 वर्ष अभ्यास करून. त्यात काही काही भपकेबाज अधिकारी पण असतात, ते सांगतात 1 वर्षात मी अधिकारी बनलो, जेव्हा की ते ग्रॅज्युएशनपासून प्रिपेअर करत असतात. पण मोठेपणा सांगण्यासाठी मोठारडेपणा, जसा खोटारडेपणा असतो तसा मोठारडेपणा, मी 1 वर्षात अधिकारी झालो सांगतात. काही काही मग येते 22व्या वर्षी अधिकारी झाला. ते हे सांगत नाही की बाबा मी 15 वर्षाचा असतो, 12 वर्षाचा असताना पासून अभ्यास, ते नाही सांगत. ते 22व्या वर्षी मी अधिकारी बनलो, असं झालो, तसं झालं, हे झालं ते. मग तुम्हाला टोमणे मारतात घरचे. तर ते सगळेजण सापेक्ष विचार करत असतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे तुलनात्मक विचार करत असतात. आणि निरपेक्ष म्हणजे काय? सो याच्यात ते आहे ना, ते एक डायलॉग आहे पा, बरोबर, ते आहे ना, पान खाय मुनिया भाड में जाय दुनिया, याचं लक्षामध्ये. सो जग काय करतं याच्याशी मला काय घेणं देणं आहे, माझ्यामध्ये किती इम्प्रोव्हायझेशन झालं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण दुसऱ्याशी कंपेअर न करता फक्त स्वतःचा विचार करतो, स्वतःमध्ये झालेला विकासाचा विचार करतो, सो तेव्हा त्याला ॲब्सोल्यूट किंवा निरपेक्ष असं म्हटलं जाते. मग आता सिंपल आहे, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? असं दारिद्र्य ज्यामध्ये कंपॅरिझन केल्या चाललेलं आहे, सो त्याला सापेक्ष दारिद्र्य म्हणतात. म्हणजे तुलनात्मक दारिद्र्यालाच सापेक्ष दारिद्र्य म्हणतात. उदाहरणार्थ, मग अमेरिका असं असं आहे, तर मग त्याच्या तुलनेत भारत काय आहे? तर भारत हा मग गरीब देश आहे. कारण अमेरिकेचा असा असा विकास झालेला आहे, तिथं दरडोई उत्पन्न, दरडोई म्हणजे काय? प्रतिमानसी. डोई म्हणजे डोकं. तुम्ही डोई हा शब्द ऐकला असेल, डोई फोडे म्हणतो आपण, किंवा त्याच्यामध्ये डोईझड झाला म्हणतो. डोई म्हणजे डोकं, दर म्हणजे प्रत्येक जण, दर डोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक माणसाचं उत्पन्न विचारात घेतो म्हटलं अमेरिकेचं, तर त्याच्या तुलनेत आपणच गरीबच आहे. पण जर भारताची तुलना आपण जर घाना नावाच्या, काँगो झैरे नावाच्या देशासोबत केली, तिथं तर लय गरीब लोक राहतात, तर मग आपण श्रीमंत आहोत. आलं लक्षामध्ये? सो अमेरिकेसोबत कम्पेअर केलं तर तुम्ही गरीब आहात, आणि काँगो, झैरे, घाना, बरोबर, केनिया अशा देशांसोबत कंपॅरिझन केलं तर आपण श्रीमंत आहोत. मग ह्याला कोणतं दारिद्र्य म्हणायचं? सो ह्याला सापेक्ष दारिद्र्य, कारण हे कंपॅरिझन मधून आलेलं दारिद्र्य आहे. आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? सो आपला विचार करायचा. भारतामध्ये प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण मिळतंय का? मिळत असेल तर APL आहे, मिळत नसेल तर BPL आहे. सो जेव्हा माणसाच्या गरजा विचारात घेतल्या जातात, आलं लक्षामध्ये, सो तेव्हा त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. निरपेक्ष दारिद्र्यात कंपॅरिझन होत नाही. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे विक्की. आलं लक्षात? सापेक्ष दारिद्र्य म्हणजे सागर सर. लक्षात घ्या. कळालं का तुम्हाला? आता पुढची संकल्पना एकदम सोपी आहे, जे मी तुम्हाला समजावून सांगितलं. बघा, सापेक्ष दारिद्र्य काय आहे? तुलनात्मक दारिद्र्य आहे. सो याच्यामध्ये काय केलं जाते? एका देशाच्या तुलनेत दुसऱ्या देशाचे देश गरीब असणं म्हणजेच त्या ठिकाणी सापेक्ष दारिद्र्य. पण हे कॅल्क्युलेट कसं करतात सापेक्ष दारिद्र्य? तर मी समजावून सांगतो तुम्हाला. बघा, सापेक्ष दारिद्र्य मोजतात कसे? मोजतात कसं? तर ते काय करतात माहिती आहे का? फॉर एक्झाम्पल, इन्कमचा ॲव्हरेज काढतात पहा. आपण म्हणू त्याला पर कॅपिटा, म्हणजे दरडोई.
कॅपिटा इन्कम आपण ज्याला म्हणतो, दरडोई उत्पन्न ज्याला म्हणतो आपण. सो ते काय करतात, याचं ॲव्हरेज काढतात. ॲव्हरेज किती आहे, समजा दरडोई उत्पन्न जे आहे ते ॲव्हरेज आहे 2 लाख. समजा भारताचं दरडोई उत्पन्न वार्षिक म्हणतो, म्हणजे वर्षाला ॲव्हरेज माणूस किती कमवतो भारतातला, 2 लाख कमवतो. मग 2 लाखाच्या वर कमावणारे सगळे APL, 2 लाखाच्या वर कमावणारे सगळे APL आणि त्याच्यापेक्षा कमी कमावणारे BPL. APL म्हणजे काय, अबव पॉवर्टी लाईन, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वर. दारिद्र्य रेषा काय आहे, 2 लाख रुपये ही दारिद्र्य रेषा आहे, 2 लाख. मग 2 लाखाच्या वर कमावणारे APL आणि 2 लाखाच्या खाली कमावणारे BPL. मग अशा पद्धतीनं APL लोकांचं BPL लोकांसोबत तुलना केल्या जाते तिथं, आणि हे दारिद्र्य कॅल्क्युलेट केलं जाते, म्हणून याला सापेक्ष दारिद्र्य म्हणतात. सापेक्ष दारिद्र्य मोजतात कसं, तर दरडोई उत्पन्न वार्षिक विचारात घेतात. दरडोई उत्पन्न अशी एक रेष आखतात, त्याच्या दरडोई उत्पन्नाच्या वर कमावणारे सगळे APL असतात, खाली कमावणारे BPL असतात. पहा, सो याला काय म्हटलं जाते, सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जाते. सापेक्ष दारिद्र्य अशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जाते, श्रीमंतांची गरिबासोबत तुलना करून. आलं लक्षात. मग सापेक्ष दारिद्र्य मोजल्याने आपल्याला काय लक्षात येते, तर आपल्या देशामध्ये किती आर्थिक विषमता आहे. सो काय लक्षात येते की आपल्या देशामध्ये किती आर्थिक विषमता आहे. लक्षात घ्या पोरांनो, म्हणजे आपल्या देशामध्ये किती आर्थिक विषमता आहे, म्हणजे याच्यावर त्या ठिकाणी कमी लोक असणार आपल्या देशातले, 2 लाखाच्या वर कमावणारे वार्षिक, आणि 2 लाखाच्या खाली कमावणारे भयानक असणार लोक. म्हणजे आपण असं कन्सिडर करू, समजा 60% लोक हे भारतातले 2 लाखापेक्षा कमी उत्पन्न वार्षिक कमावणारे आहे, आणि 40%च काय आहे त्या ठिकाणी 2 लाखाच्या वर उत्पन्न कमावणारे आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण 60% आहे. मग ह्याच्यावरून लक्षात येते की आपल्या देशात आर्थिक विषमता किती आहे, की म्हणजे जास्तीत जास्त लोक जर दारिद्र्य रेषेखाली राहत असतील तर आपल्या देशात विषमता किती आहे. सो आर्थिक विषमता किती आहे, श्रीमंत आणि गरिबांमध्ये किती मोठी दरी आहे. सो हे आपल्याला हे कॅल्क्युलेट केल्यानंतर लक्षात येतं. काय, सापेक्ष दारिद्र्य. आता प्रश्न हा आहे की सागर सर, सापेक्ष दारिद्र्य जे आहे हे नष्ट करता येते का. तर लक्षात घ्या, सापेक्ष दारिद्र्य तुम्ही कधीही नष्ट करू शकत नाही, कारण कोणाच्या तरी तुलनेत तुम्ही गरीबच असणार आहे. आता मी जर म्हटलो, मग अशी बोलताना सहज तुम्हाला बोललो मी की बघा माझे आजोबा जे आहेत समजा बिलो पॉवर्टी किंवा पंजोबा बिलो पॉवर्टी लाईन होते, माझे बाबा शिकले, घर पुढं आलं, ते शिक्षक लागले, माझी आई शिक्षिका लागली, आमचं घर पुढं आलं, आता आम्ही APL झालो, अबव पॉवर्टी लाईन झालो. आणि कोणतरी येऊन म्हणते सागर सर एकदा जरा अंबानीसोबत कम्पेअर करावं, तर मग अशा वेळेस BPL पण नाही, भिकारी या कॅटेगरीमध्ये येऊन जाऊ. म्हणजे आपण येतं लक्षामध्ये, किंवा मी भिकारी कॅटेगरीमध्ये येऊन जाईल जर मी कोणासोबत कम्पेअर केलं, अंबानीशी. असं म्हणतात की अंबानी प्रत्येक सेकंदाला जवळपास 3,000 रुपये कमावतो किंवा 4,000 रुपये कमावतो असं म्हणतात. प्रत्येक सेकंदाला लॉस नाही आहे त्याच्यामध्ये, प्रत्येक सेकंदाला 4,000 रुपये त्याच्या संपत्तीत इजाफा होतोय, त्याच्या संपत्तीत वाढ होते. म्हणजे असं म्हणतात की रस्त्यानं चालताना त्याची 2,000ची नोट पडली, आता 2,000ची नोट नाही आहे समजा, पण जर असली असतील खाली जर पडली तर तो उचलणारही नाही, कारण त्याला उचलायला 2-3 सेकंद लागू शकतात. लक्षात, त्याला फरक पण पडणार नाही. म्हणजे असं म्हणतात बरं का लोक. म्हणजे अंबानी एवढा श्रीमंत माणूस आहे, त्याच्या तुलनेमध्ये तर आपण काहीच नाही आहे. मग तसं जर अंबानीसोबत कम्पेअर करतो म्हटलं तर आपण BPLच असणार. म्हणजे गोष्ट अशी आहे की सापेक्ष दारिद्र्य जे आहे ते कधीही नष्ट करता येत नाही, कारण कोणाच्या तरी तुलनेमध्ये तुम्ही गरीबच असता. आलं लक्षामध्ये, म्हणून ही कधीही नष्ट न होणारी संकल्पना आहे. आलं लक्षात. बघा बघा यामध्ये देशातील, एक मिनिट मी थोडंसं हे करून दाखवतो, काही आपलं राहून गेलंय का हे आपण चेक करू. म्हणजे यामध्ये देशातील नागरिकांच्या उत्पन्नाची सरासरी काढल्या जाते आणि त्या सरासरीपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना गरीब संबोधल्या जाते. या पद्धतीत काही लोकांच्या तुलनेत काही लोक गरीब असल्याने याला काय म्हणतात, सापेक्ष दारिद्र्य. आताच बोललो मी तुम्हाला, सापेक्ष दारिद्र्य मोजताना अर्थव्यवस्थेतील विविध गटांची उत्पन्नाची पातळी विचारात घेतात. म्हणजे तुम्ही वार्षिक किती उत्पन्न, एकूण एक शब्द महत्त्वाचा आहे, एकूण एक. ह्या प्रत्येक शब्दावर आयोगात क्वेश्चन विचारलेले आहेत बरं का, त्याच्यामुळे ते व्यवस्थित समजावून घ्या. तुम्हाला पुस्तकही वाचायची गरज पडणार नाही, काही गरज नाही पुस्तक वाचायची. तुम्ही डायरेक्ट PYQ घ्या, तुमच्या आरामात सुटून जातील सगळे PYQ. सो उत्पन्नाची पातळी किंवा उत्पन्नाचे वितरण, म्हणजे कोण किती उत्पन्न कमावते यावरून हे दारिद्र्य कॅल्क्युलेट होते. लक्षात घ्या, सापेक्ष दारिद्र्य. एका देशाच्या तुलनेत दुसरा देश किती गरीब आहे हे म्हणजे सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य कधीही नष्ट करता येत नाही, कारण कुणाच्या तरी तुलनेत कुणीतरी गरीब असतोच. म्हणजे सापेक्ष दारिद्र्य मोजल्याने देशातील उत्पन्नातील असमानता तुमच्या लक्षात येते. आणि शेवटी नॉर्मली लॉरेंज वक्ररेषा, पाल्मा गुणोत्तर, गिनी गुणांक इत्यादी संकल्पना सापेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी वापरल्या जातात. आता तुम्ही म्हणाल सर हे लॉरेंज वक्ररेषा काय असते, गिनी गुणांक काय असते, पाल्मा गुणोत्तर काय असते, तर लक्षात घ्या, मी यूट्यूबवरतीच एक लेक्चर घेतलेलं आहे, तुम्ही सर्च करू शकता किंवा
प्लेलिस्टमध्ये सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामध्ये मी सर्व वक्ररेषा आपल्या इकॉनॉमिक्सच्या विषयामध्ये जेवढेही वक्ररेषा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये फिलिप्स कर्व असू द्या, म्हणजे फिलिप्सची वक्ररेषा असू द्या, लॉरेन्सची वक्ररेषा असू द्या, कुझनेट्सची वक्ररेषा असू द्या, किंवा लॉरेन्स वक्ररेषा आहे, सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे. लॉरेन्स वक्ररेषा एक्सप्लेन करत असताना मी गिनी गुणांक, गिनी कोइफिशियंट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्या लेक्चरमध्ये बघून घ्या. पाल्मा गुणोत्तर मी 2 मिनिटात सांगतो तुम्हाला कसं असते पाल्मा गुणोत्तर. पाल्मा गुणोत्तर काय असते? पाल्मा गुणोत्तराने आर्थिक विषमता मोजल्या जाते. पहा, गॅब्रियल पाल्मा नावाच्या व्यक्तीने ते शोधले म्हणून त्याला पाल्मा गुणोत्तर म्हणतात. गॅब्रियल पाल्मा बघा कसं काढलं जाते पाल्मा गुणोत्तर. येतं लक्षात? त्याला पाल्मा कोइफिशियंट म्हणतात. PC लिहावं लागेल मला इथं. सो मराठीमध्ये त्याला पाल्मा गुणोत्तर म्हणतात. पाल्मा कोइफिशियंट हा काय करतो? तुमच्या अर्थव्यवस्थेमधली असमानता दाखवतो. आर्थिक विषमता मोजण्यासाठी हा वापरला जातो नॉर्मली. आणि सापेक्ष दारिद्र्य पण आर्थिक विषमताच दाखवते, म्हणून एकच आहे ते. आर्थिक विषमता म्हणा किंवा सापेक्ष दारिद्र्य म्हणा. सापेक्ष दारिद्र्य पण आपण असंच काढलं ना रे पोरांनो. ॲव्हरेज काढलं उत्पन्नाचं, त्याच्यावरचे APL म्हटलं आणि खालचे BPL म्हटलं. तर इथं काय केलं जाते फक्त लक्षात घ्या पाल्मा गुणोत्तरामध्ये, की आपल्या देशातले जे टॉप 10 श्रीमंत लोक आहेत, टॉप 10 बिलिनियर्स आहेत किंवा टॉप 10 श्रीमंत लोक आहे आपल्या देशातले, सो त्यांचा संपत्तीत वाटा किती आहे देशाच्या, म्हणजे देशाची संपत्ती 100 आहे, तर मग ह्यांचा वाटा किती आहे त्याच्यामध्ये. आणि जे 40% गरीब आहे, 10% गरीब नाही, सर्वात गरीब 40% लोक, सो त्यांचा संपत्तीत वाटा किती आहे. सो हे गुणोत्तर कॅल्क्युलेट केलं जाते आणि याच्यावरून जे गुणोत्तरावरून तुमच्या देशात किती विषमता आहे हे कॅल्क्युलेट केल्या जाते. लक्षात घ्या, पाल्मा गुणोत्तर जेवढं जास्त, म्हणजे पाल्मा कोइफिशियंट हा जेवढा जास्त तेवढी विषमता जास्त. लक्षात घ्या, विषमता जास्त. कसं मी समजावून सांगतो. आता तुम्हाला ऐकून शॉक व्हाल की भारताच्या केसमध्ये आता जे काही रिसेंटमध्ये अहवाल आलेले आहे, सो भारताच्या केसमध्ये लक्षात घ्या, जवळपास भारतामध्ये एक 70% संपत्ती जी आहे भारतातली, अराउंड 70% बरं का, म्हणजे एक्झॅक्ट आकडा नाही आहे हा. सो तो 67, 65, 69 ह्या पद्धतीनं तो फ्लक्च्युएट होतो. लक्षात घ्या, भारतातल्या 10% लोकांकडं, टॉप 10% लोकांकडं भारतातली जवळपास 70% संपत्ती आहे म्हणजे. आणि जे 40% गरीब आहेत, सो त्यांच्याकडे फक्त 5% संपत्ती आहे. किती टक्के संपत्ती आहे फक्त देशाच्या? 5%. पहा किती विषमता आहे आपल्या देशामध्ये, की 40% गरीब लोकांकडं पूर्ण राष्ट्राच्या संपत्तीच्या फक्त 5% संपत्ती आहे. आणि श्रीमंत जे 10% आहे त्याच्यात जर विचार करतो म्हटलं, सर्वात श्रीमंत 1%, त्याच्याकडे 60% संपत्ती आहे. लक्षात घ्या, श्रीमंत 1% जो आहे ना, अंबानी अदानीवाला, येत्या लक्षामध्ये. सो अंबानी अदानीवाला टॉप 1% जो आहे, टॉप 1%, सो त्याच्याकडे 60% संपत्ती आहे. लक्षात घ्या, 60% भारताच्या संपत्ती आहे. भारताच्या एकूण संपत्तीच्या 60% आहे. हे पण आयोगाने विचारलेलं आहे पहा. आणि 10% लोकांकडे 70% संपत्ती आहे भारताच्या, आणि 40% गरिबांकडे फक्त 5% आहे. मग हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे किती येते? 5 × 5 = 5 × 20 म्हणजे 14. आता हा 14 आकडा म्हणजे भारतात भयानक विषमता दर्शवतो बरं का. म्हणजे भारतात खूप जास्त विषमता झाली, 14 × 5 = 70. सो त्यामुळं भारतामध्ये भयानक विषमता आहे, कारण 14 आकडा हा खूप झाला.
खूप जास्त झाला. म्हणून भारताने तर ते म्हणतात ना, डिंगे हाकणं म्हणजे मोठेपणा सांगणं, मोठेपणा पण नाही, त्याला मोठारडेपणा हा शब्द आहे. भारताने हा मोठारडेपणा करूच नाही की भारताची अर्थव्यवस्था जगाच्या इकॉनॉमीच्या 3ऱ्या क्रमांकाला, आता 4थ्या क्रमांकाला गेली आहे. भारताचा GDP 4.2 बिलियन, आनंदाची बाब आहे, त्याबद्दल हेच नाही आहे, म्हणजे दुमनच नाही, आनंदाची बाब आहे. अहो पण भारत म्हणजे तुम्ही एवढ्या अभिमानाने, ती आनंदाची बाब आहे, ती अभिमानानं सांगण्यासारखी बाब नाही आहे. कारण एकीकडे तुम्ही म्हणताय की 4.2 बिलियन आपला GDP झाला, आपण रिसेंटमध्ये जपान नावाच्या देशाला मागं टाकलेलं आहे, जगातली 4थी अर्थव्यवस्था आपण झालेला. पण आपल्या देशामध्ये विषमता पहा ना, पाल्मा गुणोत्तर डायरेक्ट 14वर गेलेला आहे. आणि सर्वात वाईट काय आहे, दिवसेंदिवस जे विषमता आहे ती वाढतच चाललेली आहे कमी होण्याऐवजी. ही सर्वात दुर्दैवाची बाब आहे तुमच्या आमच्यासाठी. सो त्याच्यामुळं पाल्मा गुणोत्तरावरून व लॉरेन्झ वक्ररेषेवरून आपल्या देशातली असमानता, सापेक्ष दारिद्र्य तुमच्या लक्षात येते. आता कळत असेल म्हणजे की गरीब लोक ह्यांना भारतामध्ये तुमच्या माहितीस तो 19.5 कोटी लोक, लक्षात घ्या किती, आता ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर झाला, सो त्याच्यानुसार जवळपास 19.5 कोटी लोक, आपल्या इथं जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 19.5 कोटी लोक हे रोज एक टाईम उपाशी झोपतात. एवढं दारिद्र्य आपल्या देशामध्ये आहे. आणि जे 1% लोक आहे म्हणजे अंबानी अदानी, तर ते तर जगातल्या टॉप 10 श्रीमंतात, म्हणजे अदानीसारखा एखादा व्यक्ती सो जगाच्या टॉपमध्ये जातो, येतं लक्षात, जगातला टॉप श्रीमंत बनतो, पहिल्या 3 मध्ये जातो. ह्याचं कौतुक करावं की दुर्दैव म्हणावं, ह्याला खूप म्हणजे तो खूप मोठा प्रश्न आहे. त्याला कौतुक म्हणायचं की दुर्दैव, कारण भारतामध्ये आणि विदेशामधल्या गरीब आणि श्रीमंतांमध्ये खूप फरक आहे. आता एलॉन मस्क जे आहे त्यानं काहीतरी इनोव्हेट केलं, SpaceX नावाची कंपनी, प्रायव्हेट कंपनी तयार केली, इनोव्हेशन्स केले. सो टेस्ला नावाची कंपनी आणलेली आहे, वेगवेगळे इनोव्हेशन्स केले, त्यात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला आणि तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. भारतात लग्ग्यालुग्ग्याने श्रीमंत बनलेले आहे, गरिबांचं शोषण करून श्रीमंत बनलेले आहे. त्यामुळे त्या श्रीमंतांचं कौतुक आहे, भारतातल्या श्रीमंतांचं कौतुक नाही आहे. का? कारण ह्यांचे गव्हर्नमेंट सोबत चांगले संबंध आहे. आधी पण तसंच होतं बरं का, जुने गव्हर्नमेंट तसंच होतं, हेही गव्हर्नमेंट तसंच आहे. भारतामध्ये जर श्रीमंत बनायचं आहे तर सरकार सोबत लग्गेबाजी करा, तुम्ही श्रीमंत होता. आणि लग्गेबाजी करून काय करता, तुम्ही गरिबांचं शोषण करतात, त्यांच्या वाटणीचे पैसे स्वतःच्या खिशात घालतात. म्हणून श्रीमंत हा श्रीमंत होत चाललाय भारतामध्ये, गरीब हा गरीब होत चाललेला आहे. संपत्ती निस्सारणाचा सिद्धांत ज्यावर राज्यसेवेने प्रश्न विचारला तो भारतात लागूच नाही आहे. सो वरून संपत्ती खाली येतच नाही, वरच्यांचे खिशे मोठे होतात, फाटत जातात ते खिशे, एवढे मोठे होतात, येतं लक्षामध्ये, पण तो पैसा गरिबांपर्यंत पर्कोलेट होत नाही, म्हणजे झिरपत नाही. म्हणून संपत्तीचा जी ड्रेन थेरी आपण ज्याला आपण झिरपता सिद्धांत म्हणतो, बरोबर, सो तो भारतामध्ये त्या ठिकाणी लागू नाही आहे, संपत्तीचा झिरपता सिद्धांत. सो त्याला ड्रेन ऑफ वेल्थ पण म्हटलं जाते, किंवा त्याच्यासाठी आणखी एक शब्द वापरला जातो, बराच कुठला तरी आहे, त्याला संपत्ती निस्सारणाचा सिद्धांत म्हणतात किंवा झिरपता सिद्धांत म्हणतात त्याला. सो कळालं का तुम्हाला पाल्मा गुणोत्तर? आता लक्षात आलं असेल. चला पुढे जाऊया आपण. म्हणजे माझा असा मानस आहे की बाबा एकही शब्द असा नसला पाहिजे अर्थशास्त्रात की ज्याचा अर्थ आम्हाला समजला नाही. सर सापेक्ष दारिद्र्य चला बाबा असेल काहीतरी, असं नाही. पाल्मा गुणोत्तर चला बाबा असेल काहीतरी, असं नाही. परफेक्ट समजलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा एक्सप्लेन करून त्या ठिकाणी सांगतोय. आणि कधीही लक्षात ठेवा, मी ही जे जास्तीचे मुद्दे तुम्हाला सांगतोय ना, सो याच्यावरतीच एक्झाममध्ये जास्त प्रश्न येतात, कारण पोरं आउट ऑफ द बॉक्स जाऊन अभ्यास करत नाही. सो त्यांची फ्रेम, आता जे पुस्तक आहे अर्थशास्त्रासाठी, सगळाच महाराष्ट्र वाचतोय ना, सगळेच महाराष्ट्रातले पोरं थोडी पास होतात परीक्षा. का बरं होत नाही? कारण हे व्हॅल्यू ॲडिशन नॉलेज तुम्हाला गेन करावं लागणार, तर तुम्ही त्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे पुढे जाऊया आपण. आता निरपेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? याच्यामध्ये व्यक्तीच्या गरजा विचारात घेतल्या जातात. म्हणजे अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे. मग याच्यासाठी किती खर्च करावा लागतो? याच्यामध्ये खर्च विचारात घेतला जातो. समजा डेली, समजा आपण असं म्हणू, निरपेक्ष दारिद्र्य मी सगळं लिहित बसत नाही, इथे एकच शब्द वापरतो, मूलभूत गरजा. आता तुम्हाला मूलभूत गरजा कळालेल्या आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. सो ह्या मूलभूत गरजा मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो? समजा आपण म्हणू डेली याच्यासाठी करावा लागणारा जो खर्च आहे हा 50 रुपये आहे. काय म्हणू? डेली हा करावा लागणारा खर्च 50 रुपये आहे. मग जे 50 रुपयाच्या वर कमावतात, लक्षात घ्या, जे 50 रुपयाच्या वर कमावतात ते APL असतात, आणि 50 रुपयाच्या कमी कमावतात ते BPL असतात. 50 रुपयाच्या वर जे कमावतात त्यांना ते APL असतात, आणि 50 रुपयाच्या कमी जे कमावतात त्यांना BPL म्हणायचं. सो हे अशा पद्धतीनं. सो निरपेक्ष दारिद्र्य कसं मोजलं जाते? मग ह्याच्यात कोणाशीही तुमची तुलना केल्या जात नाही. सो तुमच्या देशातले श्रीमंत कोण आहे, गरीब कोण आहे, डझंट मॅटर. तुमची अमेरिका, घाना,
काँगो, झैरे कोणत्याच देशासोबत तुलना नाही आहे. तुम्हाला कशाची आवश्यकता आहे? सो मला जसं आहे ना, जेव्हा तुमचे आई बाबा म्हणतात की बाबा तुला काय मिळवायचं होतं बाळा, तो म्हणतो मला PSI बनायचं होतं. बाबा तू बनला का PSI? त्याचं म्हणणं आहे हो. चला कौतुक आहे तुझं, सत्कार आहे, DJ लावा, वाजवा, नाचा, येत्या लक्षामध्ये खुश आहे घरचे सगळेजण. आणि एक घर असे असू शकते, काय राव असं असते का कुठं, तो पा त्याचा पोरगा DYSP बनला आणि साला तू PSI घेऊन आला, कशाचं कौतुक आहे तुझं? DYSP घेऊन ये तर मग मी सेलिब्रेट करणार. मग तो DYSP बनून येतो, मग म्हणतात बघा राव त्याचा पोरगा IPS झाला, येतं लक्षामध्ये. आणि तू काय IPS, तू काय DYSP घेऊन आलेला आहे राज्यसेवेतून, UPSCतून IPS झाला. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, जेव्हा तुमची तुलना केल्या जाते तेव्हा त्याला सापेक्ष म्हणायचं. आणि जेव्हा तुम्हाला काय आवश्यक आहे, सो मला PSI बनणं आवश्यक होतं, सो तुम्ही बनले, तुमचं कौतुक आहे, याला निरपेक्ष म्हणायचं. सो त्यामुळं तुमच्या मूलभूत गरजा किती आहे तो भागवण्यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागतो. समजा 50 रुपये डेली खर्च करावा लागतो, मग 50 रुपयाच्या वर खर्च करणारे APL, 50 रुपयापेक्षा कमी खर्च करणारे BPL. म्हणजे तुम्ही जर मूलभूत गरजा भागवू शकत नसाल तर त्याला काय म्हटलं जाते? BPL. भारतात जे दारिद्र्य मोजले जाते, लक्षात घ्या, भारतात जे दारिद्र्य मोजले जाते सो ते दारिद्र्य निरपेक्ष दारिद्र्य आहे, हे लक्षात घ्या. भारतात या पद्धतीनं दारिद्र्य मोजले जाते. मग आता लक्षात घ्या, या निरपेक्ष दारिद्र्याने तुमच्या काय लक्षात येते? जसं सापेक्ष दारिद्र्याने तुमच्या देशात विषमता किती आहे हे लक्षात आलं होतं, तसं निरपेक्ष दारिद्र्य मोजल्याने काय लक्षात येते? तर तुमच्या देशामध्ये दारिद्र्याची सिव्हिरिटी किती आहे. म्हणजे सिव्हिरिटीला काय म्हणता येईल आपल्याला मराठीत? पॉवर्टी म्हणजे दारिद्र्याची सिव्हिरिटी किंवा दारिद्र्याची भीषणता किती आहे. दारिद्र्याची भीषणता किती आहे लक्षात येते का? कारण जर एखादा माणूस निरपेक्ष दारिद्र्याने किंवा निरपेक्ष दारिद्र्याचा विचारात घेऊन दारिद्र्य रेषेखाली असेल, दारिद्र्य रेषा काय? 50 रुपये, याला काय म्हणू आपण? दारिद्र्य रेषा, इंग्लिशमध्ये पॉवर्टी लाईन. मग जो व्यक्ती PLच्या खाली आहे, पॉवर्टी लाईनच्या खाली आहे, त्याला आपण BPL म्हटलं. मग याचा अर्थ काय की ह्या जे BPL लोक आहे हे बिचारे आपल्या अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा पण भागू शकत नाही. आणि ह्या गरजा जर तुम्ही भागू शकत नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी भीषण दारिद्र्यात जगताय असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं आपल्याला दारिद्र्याची भीषणता त्याच्यातून लक्षात येते किंवा दारिद्र्याची सिव्हिरिटी आपल्याला लक्षात येते. येतं लक्षात की दारिद्र्य हे किती भीषण आहे. सो हे याच्यामधून लक्षात येत असते निरपेक्ष दारिद्र्यातून. बघा आता आपण एकदा डिक्टेट करून घेऊ. नॉर्मली लक्षात ठेवा, आणखी एक गोष्ट जी सांगायची राहिली, जे विकसित देश असतात ना, जसं की अमेरिका आहे, तुम्ही जर अमेरिकेमध्ये ही संकल्पना घेऊन गेले निरपेक्ष दारिद्र्य, तर तुम्हाला अमेरिकेमध्ये एकही व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली पाहायला भेटत नाही. का बरं? कारण त्याची व्याख्या काय आहे निरपेक्ष दारिद्र्याची? की तुम्हाला काय आवश्यक आहे. सो आपल्याला आवश्यक आहे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. तर अमेरिकेसारख्या देशामध्ये गेले तर सगळ्या लोकांच्या सगळ्या गरजा, अमेरिका आहे, कॅनडा आहे, ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, स्पेन आहे, पोर्तुगाल आहे. सो या देशांमध्ये जर तुम्ही गेले तर तिथं प्रत्येक माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या सगळ्या गरजा भागलेल्या आहे. तुम्हाला त्या देशात एकही गरीब माणूस दिसत नाही. तरी पण तुम्ही रिपोर्ट्स ऐकता की अमेरिकेमध्ये दारिद्र्याचं प्रमाण 12% आहे, 15%. मग हे कसं काय सर? कारण त्या देशामध्ये लक्षात घ्या निरपेक्ष दारिद्र्य मोजल्याच जात नाही, कारण हे देश त्याच्या पलीकडे चालल्या गेलेले आहेत. तिथं सापेक्ष दारिद्र्य मोजल्या जाते आणि सापेक्ष दारिद्र्य कधी नष्ट होत नाही. त्याच्यामुळे तिथला दारिद्र्य रेषेखालचा माणूस त्याच्याकडे सगळंच असते. म्हणजे माझा एक मित्र आहे, कॅनडामध्ये जॉबला आहे तर तो 4 वर्षापासून कॅनडामध्येच आहे. मला फार कुतूहल असते. म्हणजे एक दिवस त्यांनी व्हिडिओ कॉल लावला आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की त्याच्यामध्ये प्रत्येक घरासमोर कार उभी आहे आणि तो सांगत होता की हे लोक पण BPL मध्ये येतात म्हणे इकडं. म्हटलं यार त्याच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, खास म्हणजे बायको आहे त्याच्याकडं. महत्त्वाची गोष्ट, आजकाल लग्न होत नाही ग्रामीण भागातल्या पोरांचे, त्याच्याकडे बायका आहे, लेकरं आहे, घरापुढं गार्डन आहे एवढं मोठं, एवढं मस्त. अरे आम्ही शहरात नाही राहत म्हणे, ग्रामीण भागात राहतोय म्हणे. इथल्या आम्हाला शहरातली लाईफ अफोर्ड होत नाही, आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतोय म्हणे. ग्रामीण भागामध्ये राहतोय म्हणे. हे जे घर आहेत म्हणे हे BPL कॅटेगरीतले. मी म्हटलं BPL याच्याकडे तर सगळंच आहे, कार पण आहे. मग लक्षात आलं की अरे तिथलं दारिद्र्य मोजण्याची जी हे आहे निकष आहे ते वेगळे आहे. तिथं सापेक्ष दारिद्र्य मोजलं जाते. ते तिथल्या श्रीमंताच्या तुलनेत गरीब आहेत. लक्षात, कारण तिथल्या श्रीमंताच्या घरासमोर डायरेक्ट विमान असतंय. लक्षात, जेट म्हणतो आपण त्याला किंवा एअरक्राफ्ट म्हणतो, डायरेक्ट एअरक्राफ्ट असते. म्हणजे काही काही घरं असे काही अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये असे काही गावं आहे किंवा शहरं तिथं कार नसतात घरासमोर उभे, डायरेक्ट एअरक्राफ्ट. नेटवर सर्च करून पहा, म्हणजे तुम्हाला अतिशयोक्ती वाटू शकते. तुम्ही नेटवर सर्च करा, डायरेक्ट एअरक्राफ्ट आहे. आणि तिथं सुट्टी असल्यानंतर आपण सुट्टीच्या दिवशी लय झालं एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो, ते नाही, ते एका राज्यातून उडून दुसऱ्या राज्यात जातात आणि तिथं जाऊन गोल्फ खेळतात.
लेकरं स्विमिंग करतात म्हणजे, आणि ते झाले सगळ्या ॲक्टिव्हिटी झाल्या दिवसभराच्या की संध्याकाळी जेटने वापस येतात. येतं लक्षामध्ये? एवढी जबरदस्त त्यांची लाईफस्टाईल आहे. त्यांच्या तुलनेत मग हे गरीब आहे जे कारने फिरतात. आलं लक्षामध्ये? सो त्याच्यामुळं सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य आता तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यात कधी विसरणार नाही. संकल्पना म्हणजे पक्क्या तुमच्या डोक्यात बसल्या असेल. किमान मूलभूत गरजा भागवू शकेल इतकेही खर्च करण्याची क्षमता नसणाऱ्या. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण सापेक्ष दारिद्र्य मोजलं तेव्हा उत्पन्न हा घटक लक्षात घेतला होता. लक्षात घ्या, उत्पन्न हा घटक लक्षात घेतला होता. आणि आता आपण जेव्हा निरपेक्ष दारिद्र्य मोजतो आहे, ॲब्सोल्यूट पॉवर्टी मोजतोय, तेव्हा खर्च हा फॅक्टर विचारात घेतोय. कोणता विचारात घेतोय घटक? खर्च हा घटक विचारात घेतोय. मग हे जे बारकावे असतात ना मेन्समध्ये नॉर्मली याच्यावरतीच हॅमर करतात तुम्हाला. मग आपली गाडी तिथं अडली नाही पाहिजे. निरपेक्ष दारिद्र्य मोजताना खर्च करण्याची क्षमता विचारात घेतात आणि उत्पन्न मिळवण्याची क्षमता ही तुमच्या सापेक्ष दारिद्र्यामध्ये विचारात घेतल्या जाते. इतकेही खर्च करण्याची क्षमता नसणाऱ्या निरपेक्ष गरीब म्हणता येईल यामध्ये व्यक्तीच्या गरजा विचारात घेतल्या जातात. त्याची तुलना कोणासोबत केल्या जात नाही. निरपेक्ष दारिद्र्य हे अर्थव्यवस्थेतील दारिद्र्याची तीव्रता दर्शवते. मी मगाशी भीषणता म्हटलं होतं, सो इथं शब्द आलेला आहे तीव्रता. पुढे जाऊया आपण. योजनांची नीट अंमलबजावणी करून निरपेक्ष दारिद्र्य दूर करता येते. सापेक्ष दारिद्र्य कधीच दूर होऊ शकत नाही. आलं लक्षामध्ये? कारण कोणाच्या तरी तुलनेत तुम्ही गरीब असणारच आहात, पण निरपेक्ष दारिद्र्य मात्र दूर करता येते. कारण तुम्ही जर तुमच्या देशातल्या सगळ्या लोकांच्या अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा भागवल्या तर निरपेक्ष दारिद्र्य संपवता येते. सापेक्ष दारिद्र्य कधीही संपवता येत नाही. हा फरक आहे. सहसा विकसित देशांमध्ये सापेक्ष दारिद्र्य मोजतात, आत्ताच पाहिलं आपण, आणि विकसनशील आणि अविकसित भारतासारखे देश यात निरपेक्ष दारिद्र्य मोजतात. भारतासारख्या देशामध्ये तसेच जागतिक बँक निरपेक्ष दारिद्र्य मोजत असते. भारतामध्ये आतापर्यंतच्या वेगवेगळ्या समित्या गठीत झाल्या, आपल्याला थोड्या वेळात पाहायच्या आहेत. अलग समिती, लकडावाला समिती, सुरेश तेंडुलकर समिती, त्याच्यानंतर सी रंगराजन समिती, जेवढ्याही समिती गठीत झाल्या सगळ्यांनी निरपेक्ष दारिद्र्य मोजलेलं आहे. आणि इव्हन जागतिक बँक पण हे विचारतात तुम्हाला. जागतिक बँकेने रिसेंटमध्ये पहा, इथं आलेलं नाही का आकडे, पुढे येईल पहा, एक मिनिट, पुढे आलेले असतील त्याकडे जागतिक बँकेचे. हां, इथं आलेले आहे ते. जागतिक बँकेने पण, आपण तिथंच डिस्कस करू ते. जागतिक बँक पण जेव्हा दारिद्र्य मोजते आंतरराष्ट्रीय पातळीवरती, ती निरपेक्ष दारिद्र्य मोजते. अमेरिकेमध्ये जर विचारलं तर सापेक्ष दारिद्र्य मोजतात. ओव्हरऑल जागतिक बँक, भारतासारखे विकसनशील देश, अविकसित देश हे निरपेक्ष दारिद्र्य मोजत असतात. आता नेक्स्ट मुद्दा आहे, भारतामध्ये एक्झॅक्टली दारिद्र्य कसं मोजतात. एकदम सोपं आहे, एवढी सगळी माहिती आलेली आहे, बरोबर. सो एवढं सगळं तुम्हाला वाचायची गरज नाही. 2 मिनिटाची संकल्पना आहे, लगेच तुम्हाला समजून जाईल. मी बोर्डवर समजावून सांगतो तुम्हाला. भारतात दारिद्र्य कसं मोजतात. आता एक तर क्लिअर झालेलं आहे, भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्य मोजतात. हे तर क्लिअर झालेलं आहे तुमचं. 2 मिनिटात समजून जाणार, काही वेळ लागणार नाही. भारतात दारिद्र्य मोजण्यासाठी सरकार समिती गठीत करत असते. सरकार काय करते? पहिल्यांदा इथं लिहितो मी, सरकार पहिल्यांदा समिती गठीत करते. मग आता समिती गठीत केल्यानंतर समिती सर्वात पहिलं काम काय करते? सो ती काय करते? मानवाच्या गरजा विचारात घेते. आता हा फॅक्टर लय महत्वाचा आहे बरं का, मानवाच्या गरजा. कारण मानवाच्या गरजा काळानुरूप वाढत जातात. लक्षामध्ये, जेव्हा भारत हा देश स्वतंत्र झाला तेव्हा जे सामान्य लोक होते त्यांची एकच गरज होती, अन्न खायला भेटलं पाहिजे. अंगावर कपडे नसले तर चालतील, नसतील तरी चालतील, पण खायला जेवण भेटलं पाहिजे. सो भारताला ब्रिटिशांनी एवढं लुटलेलं होतं की सामान्य माणसाचे, म्हणजे भारताची कंडिशन लय खराब होती. दुष्काळ आला तर त्याच्यामध्ये हजारो लाखो लोक मारले जायचे. 1943 मध्ये बंगालमध्ये दुष्काळ आला होता, त्यात कितीतरी लाख लोक मारले गेले होते. म्हणजे सो त्यामुळं भारताची पहिली रिक्वायरमेंट, तेव्हाची गरज होती फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे अन्न. मग अन्न म्हणजे कसं? तर एक आता अन्न, आता हे थोडी मोजू शकतो प्रत्येकाचं की हा माणूस किती खातोय, तो माणूस किती खातो, आज किती भाकऱ्या खाल्ल्या, तू किती भात खाल्ला, किती वरण खाल्लं, किती भाजी खाल्लं, किती आमटी खाल्ली, हे नाही ना मोजू शकत आपण. मग हे लक्षात कसं घ्यायचं, हा घटक लक्षात कसं घ्यायचा? त्याच्यामध्ये कॅलरी हा घटक, उष्मांक म्हणतात त्याला, उष्मांक. दुसरा शब्द आहे ऊर्जा. ऊर्जा त्याच्यामध्ये विचारात घेतली जाते की माणसाला एक जीवन जगण्यासाठी डेली किती ऊर्जा पाहिजे आहे. म्हणजे आपण खाल्ल्यानंतर आपल्याला खाण्यामधून काय मिळत असते? ऊर्जा मिळत असते.
आपण तेवढंच खाल्लं पाहिजे ज्यातून आपल्याला दिवसभराची काय मिळेल, ऊर्जा मिळेल. म्हणजे जगण्यासाठी आपल्याला ऊर्जा किती पाहिजे. सो जेवण जेवल्यानंतर त्यातून ऊर्जा मुक्त होते. आपण जे खातो त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि त्या कार्बोहायड्रेट्समधून ऊर्जा मुक्त होते, ज्या ऊर्जेचा वापर करतोय. आता पण मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझं लेक्चर ऐकताय, तुमची पण ऊर्जा जळते, माझी जास्त जळते, कारण मला हावभाव करावा लागतो, विचार करावा लागतो, पुढं काय बोलायचं आपल्याला. शब्द इकडे तिकडं नाही गेला पाहिजे, नाही तर कांड होऊन जाते. तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन लेक्चरमध्ये शब्द जरी इंटेंड हेतू नसतो कधी टीचरचा, पण शब्द इकडे तिकडे गेला तर खराब होऊन जाऊ शकतो सगळं. येतं लक्षात. त्याच्यात हजारो लोक हे लेक्चर पाहत असतात. मग सगळा विचार करावा लागतो, बोलावं लागतंय, हातवारे करावे लागतात, चालावं लागतंय, फिरावं लागतंय. मग ह्याच्यात ऊर्जा खर्च होते ना. तर याच्यामध्ये गोष्ट अशी आहे, उष्मांक किंवा ऊर्जा सो किती लागते माणसाला, तर लक्षात घ्या, ग्रामीण भागामध्ये जास्त लागत असते. रुरल एरियामध्ये जवळपास 2400 कॅलरी एक दिवस. जर तुम्हाला म्हणजे एका दिवसामध्ये तुम्हाला किती कॅलरी ऊर्जा, कारण ग्रामीण भागात लोक शेतीचे कामं करत असतात म्हणून तिथं जास्त ऊर्जा लागते, आणि अर्बन एरियामध्ये थोडीशी कमी ऊर्जा लागते, 2100 कॅलरी, कारण बैठे कामं असतात शहरी भागामध्ये. त्यामुळे ॲव्हरेज 2100 कॅलरी. आता पर्सन टू पर्सन चेंज होत जाते. ॲव्हरेज आता एका माणसाला ॲव्हरेज 2400 कॅलरी ऊर्जा लागते आणि शहरामध्ये 2100. आता त्यांनी किमान किती अन्न विकत घेतलं पाहिजे की जेणेकरून त्याची 2400 कॅलरीची आणि 2100 कॅलरीची गरज भागल्या जाईल. तेवढं अन्न त्यांनी काय केलं पाहिजे, अफोर्ड केलं पाहिजे, किंवा तेवढं त्यांना अन्न खाल्लं पाहिजे. आता रोज एखादा माणूस 2400 कॅलरी अन्न खातोय का, 2100 कॅलरी अन्न खातोय का, हे जाऊन मोजणं पॉसिबल नाही आहे. तू किती खाल्लं रे आज, बरं बरं, काय काय खाल्लं, चपाती खाल्ली, वरण खाल्ला, भात खाल्ला, हा 2600 कॅलरी खाल्ल्या तू, खाल्ल्या म्हणजे 2400 पेक्षा. हा तू काय खाल्लं, भाजी भाकर, चला ह्यानं 1800 कॅलरी. असं मोजणं पॉसिबल नाही आहे ना प्रत्येक माणसं. आपल्याला दारिद्र्य मोजायचं आहे. आपण काय म्हटलेलं आहे, दारिद्र्य मोजायचं आहे. तर मग मोजायचं आहे तर आपल्याकडे आकडे असे असले पाहिजे जेणेकरून ते मोजता येईल. तर लक्षात घ्या, समिती काय करते, तुम्हाला दिवसाला जीवन जगण्यासाठी किती कॅलरी लागतात, तर रुरल एरियामध्ये 2400, अर्बन एरियामध्ये 2100. मग एवढ्या कॅलरी मिळवण्यासाठी किती अन्न खावं लागते, किती अन्न खावं लागते, आणि ते अन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो, किती खर्च करावा लागतो, त्या खर्चाची पातळी म्हणजेच दारिद्र्य रेषा. त्या खर्चाची पातळी म्हणजेच काय असते रे, दारिद्र्य रेषा. समजा एखाद्या माणसाला ग्रामीण भागात 2400 कॅलरी मिळवण्यासाठी आणि शहरी भागात 2100 कॅलरी मिळवण्यासाठी ओघम म्हणू आपण 50 रुपये लागतात डेली. एवढे लागत नाही पण आपण म्हणू 50 रुपये लागतात. मग लक्षात घ्या, जो माणूस दिवसाला 50 रुपये खर्च करतो तो APL, आणि जो माणूस दिवसाला 50 रुपये खर्च करू शकत नाही सो तो माणूस BPL. लक्षात घ्या कसं दारिद्र्य मोजल्या जाते. परत एकदा सांगतो, भारतात काय केलं जाते, पहिले समिती गठीत केल्या जाते. सरकार काय करते, समिती गठीत करते. समिती मानवाच्या गरजा विचारात घेते. आता भारताने आतापर्यंत जवळपास 10-15 समित्या नेमल्या. का बरं, कारण हा घटक बदलत जातो. पहा, प्रत्येक वेळी मानवाच्या गरजा ज्या आहे ना त्या बदलत जातात. आधी फक्त अन्न ही गरज होती, त्याच्यानंतर वस्त्र आणि निवारा त्याच्यात ॲड झालं, नंतर आरोग्य शिक्षण ॲड झालं, आता इंटरनेट विमा पण ॲड झालं. मग जशा गरजा बदलतात तसा त्याच्यावर खर्च बदलतो, खर्च बदलला की दारिद्र्याची पातळी पण बदलत जाते. म्हणजे आधी फक्त कॅलरीचा विचार केला जायचा, पण माणसाला फक्त जीवन जगण्यासाठी ऊर्जाच नाही पाहिजे ना, प्रथिनं पण पाहिजे, मेद पण पाहिजे, विटॅमिन्स पण पाहिजे. मग त्याचा कोण विचार करेल. मग जसा जसा भारत पुढे जातोय ह्या गोष्टींचा विचार करतोय, म्हणून सरकारला प्रत्येक वेळी नवीन समिती गठीत करावी लागते. प्रत्येक नवीन समितीनं काय केलेलं आहे, म्हणजे नंतरच्या काळात काळानुरूप सो ह्या ज्या मानवी गरजा आहे त्याच्यात झालेले बदल विचारात घेतलेले आहे लक्षात, आणि ते बदल विचारात घेऊन दारिद्र्य मोजलेलं आहे. आपण एक सोपं म्हणू, समिती गठीत करते सरकार. त्या समितीला मानवाच्या गरजा काय असतात, त्या मानवाच्या गरजा म्हणजे नॉर्मली समजा सुरुवातीला अन्न ही गरज होती, त्याच्यामध्ये मग अन्न किती खाल्लं पाहिजे, तर ते वजन ग्रॅम किलोमध्ये मोजता येत नाही आपल्याला, तर ते उष्मांकामध्ये मोजलं त्यांनी, 2400 कॅलरी आणि 2100 कॅलरी. सो माणसाला ग्रामीण भागात जीवन जगण्यासाठी किती अन्न खावं लागते, तर त्यातून 2400 कॅलरी मिळायला पाहिजे, आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी मिळायला पाहिजे. मग एवढ्या कॅलरीचं अन्न खाण्यासाठी त्याला किती खर्च करावा लागतो, ती खर्चाची पातळी म्हणजे दारिद्र्य रेषा. तर लक्षात घ्या, ह्या कॅलरी म्हणजे दारिद्र्य रेषा नाही आहे. लक्षात घ्या, ह्या कॅलरी म्हणजे पण दारिद्र्य रेषा नाही, अन्न म्हणजे पण दारिद्र्य रेषा नाही. खर्चाची पातळी म्हणजे दारिद्र्य रेषा, खर्चाची पातळी म्हणजे दारिद्र्य रेषा. लक्षात घ्या, खर्च ज्याच्यामध्ये क्षमता आहे खर्च कर, असे असू शकते बरं का. एक माणूस दिवसाला 200 रुपये खर्च करू शकतो अन्नावर, पण तो 10 रुपये खर्च करतोय, तर मग तो BPL असणार, जरी त्याचं उत्पन्न किती असू द्या. म्हणून इथं उत्पन्नाचा विचार नाही आहे, इथं खर्चाच्या पातळीचा विचार आहे. हे मिळवण्यासाठी एवढ्या
कॅलरीचं अन्न मिळवण्यासाठी करावा लागणारा खर्च, मी वारंवार तेच सांगतोय, खर्च म्हणजे दारिद्र्य रेषा. समजा खर्च 50 रुपये, मग जो माणूस दिवसाला 50च्या वर खर्च करेल, सो तो म्हणजे APL, आणि तो कमी करेल तो BPL. सर मग हे मोजतात कसं एक्झॅक्टली? तर एक NSSO नावाची संघटना असते, ते पण मी सांगून टाकतो तुम्हाला प्रॅक्टिकली सगळं. म्हणजे असं नाही आहे की बाबा पुस्तकात दिलेलं आहे वाचलं अर्ध समजलं असं नाही आहे. NSSO नावाची एक संघटना आहे. तुमचे काही मित्रमैत्रिणी पण असतील पहा. आधी ती ऑर्गनायझेशन होती, आता ते ऑफिस आहे. म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन, NSO नावाची संस्था आहे, नॅशनल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन. सो त्याच्यामध्ये 2 संस्था आहे, CSO सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस आहे आता, आणि नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस, आता ऑफिस झालेलं आहे, आधी ते ऑर्गनायझेशन होतं. याचं नावातच आहे सॅम्पल सर्वे, येतं लक्षामध्ये, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. हिचं कामच आहे घरोघरी जाऊन सॅम्पल जमा करणे. कशाचे सॅम्पल? थुंकीचे सॅम्पल, रक्ताचे सॅम्पल नाही. घरी जाऊन ते काय करतात? सॅम्पल जमा करतात. तर सगळेच सॅम्पल जमा करतात. तुमच्या घरात किती लोक आहे, त्याच्यानंतर तुमच्या घरातले किती लोक रोजगारीत आहे, किती लोक बेरोजगार आहे तुमच्या घरचे. सो त्याच्यानंतर तुम्ही सगळा डेटा, तुम्हाला किती पगार आहे, रोजगारीत आहात तर मग पगार किती आहे, महिन्याला किती मिळतो, मग वर्षातील किती दिवस तुम्ही हा सगळा डेटा जो आहे तो NSSO कलेक्ट करत असते. मग ही समिती काय करते? ह्या NSSOचा डेटा वापरते, एक फॉर्म्युला तयार करते, त्यात आकडे टाकते आणि दारिद्र्य रेषा मोजते आणि सरकार जाहीर करते मग की आपल्या देशामध्ये एवढे लोक दारिद्र्य रेषेच्या खाली आहे आणि एवढे लोक दारिद्र्य रेषेच्या वर आहे. मग डेटा कलेक्ट करण्याचं काम की माणूस दिवसाला किती रुपये खर्च करतो, सो हे कोण मोजत असते? तर NSSO मोजत असते. आणि हे जर लक्षात आलं किंवा 50 रुपयाच्या वर मोजणारे जे आहे, सो समजा आपल्या देशामध्ये 70% लोक आहे आणि 30% लोक असे आहे जे 50 रुपये दिवसाला खर्च करू शकत नाही, मग ते BPL आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये BPLचं प्रमाण 30% आहे, मग सरकार जाहीर करत असते. सो एवढं सिम्पल हे सगळं आहे. NSSO डेटा कलेक्ट करत असते फक्त, सरकार दारिद्र्य जाहीर करत असते, मोजण्याचं काम कोण करते? फॉर्म्युल्यात टाकून समिती करत असते. चला, मला असं वाटते आता हे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे बरोबर. आता काळ जसा जसा ॲडव्हान्स होत गेला तसतशा ह्या गरजा पण बदलत गेल्या. सो अन्नामध्ये फक्त कॅलरी नाही तर नंतर मग प्रोटीन आणि फॅट पण चेक केला जाऊ लागले. अन्नासोबतच मग आरोग्य आणि शिक्षणाचा पण विचार व्हायला लागला. मग मी तुम्हाला पुढं गेल्यानंतर दारिद्र्य कसं मल्टीडायमेन्शनल होत गेलं, म्हणजे बहुआयामी. आधी एकच आयाम होता अन्न, नंतर आरोग्य शिक्षण हे पण आयाम आलेत. अन्नामध्ये पण दुसरे आयाम आलेत, प्रोटीन्स आले, फॅट्स आले, व्हिटॅमिन्स आले आणि मग त्याच्यानुसार दारिद्र्य कॅल्क्युलेट व्हायला लागले. सो हे अपग्रेड होत गेलं. ते पण आपण मग पुढं जाताना डिस्कस करू, पण टेक्निकली सगळं डिस्कस करू. आलं लक्षामध्ये? बघा, भारतामध्ये दारिद्र्य रेषा कशी ठरवतात सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता जागतिक बँकेचं असं म्हणणं आहे की, हे थोडंसं पाठ करा तुम्ही. जागतिक बँकेचं असं म्हणणं आहे की बघा, मला वाटतं 2017च्या तितक्यात जागतिक बँकेचं म्हणणं आहे की जो माणूस दिवसाला $1.9 जास्त खर्च करतो तो APL, आणि करत नसेल तर BPL. मधात 2015मध्ये जागतिक बँकेचं म्हणणं होतं $1.9 डेली, बरं का, हा दिवसाचा खर्च आहे, तो 50 रुपये पण दिवसाचा खर्च होता प्रति व्यक्ती. तसं इथं प्रति व्यक्ती $1.9, 2022मध्ये प्रति व्यक्ती $2.15 आणि 2025मध्ये $3. $3 म्हणजे किती होतात? आता 91 रुपये रेट चालू आहे सध्या, म्हणजे 9×27, म्हणजे 9×27 म्हणजे दिवसाला जो माणूस 273 रुपयापेक्षा जास्त खर्च करतो तो APL आणि त्याच्या खाली खर्च करतो तो BPL, असं जागतिक बँकेचं म्हणणं आहे बरं का. सो याच्यानुसार म्हणजे मला सांगायचं काय, जागतिक बँक देखील निरपेक्ष दारिद्र्य मोजते आणि भारतात ज्या पद्धतीनं दारिद्र्य मोजल्या जाते त्याच पद्धतीनं जागतिक बँक देखील दारिद्र्य मोजते. तुम्हाला हा आकडा येऊ शकतो परीक्षेत, कारण 2025 मधला हा अपडेटेड आकडा आहे बरोबर. $3 सध्या जागतिक बँकेची पॉवर्टीची डेफिनेशन आहे. जो माणूस दिवसाला $3 कमी खर्च करतो, खर्च उत्पन्न नाही, $3 कमी खर्च करतो तो BPL आहे. पुढे जाऊया आपण याच्यात. हां, चला पुढे जाऊया. आता हा फॅक्च्युअल डेटा आहे, मी पटकन सांगून देतो तुम्हाला. स्वातंत्र्याच्या आधी पण दारिद्र्य रेषा मोजण्याचे प्रयत्न झालेले आहे. उदाहरणार्थ दादाभाई नौरोजी 1867-1868, तुम्हाला माहिती आहे नॅशनल इन्कम नावाचा टॉपिक जेव्हा तुम्ही डिस्कस करत होतो आपण, सो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की दादाभाई नौरोजींनी पण नॅशनल इन्कम मोजण्याचा प्रयत्न केला आहे. दरडोई भारताचं जे पूर्ण नॅशनल इन्कम होतं 340 कोटी होतं. कधी? 1867-68मध्ये. त्यांनी एक पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं, त्यात हे विश्लेषण केलं. सो त्या विश्लेषणामध्ये त्रुटी होत्या, पण त्यांनी केला तरी प्रयत्न. म्हणजे 340 कोटी हे राष्ट्रीय उत्पन्न होतं, 20 कोटी भारताची लोकसंख्या आहे, त्यांनी भागितलं आणि पर कॅपिटा इन्कम 20 रुपये काढलं
त्यांनी की भारतामध्ये 17 कोटी भारताची लोकसंख्या होती, त्यांनी भागलं त्या 340 कोटीला आणि त्यांना 20 रुपये प्रति मानसी दरडोई उत्पन्न आहे भारताचं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे कोणी दादाभाई नौरोजी. ॲक्च्युली दादाभाई नौरोजींना काय करायचं होतं की ब्रिटिश आल्यामुळे भारतातलं दारिद्र्य वाढलं हे दाखवून द्यायचं होतं, म्हणून मग त्यांनी काय केलेलं आहे, भारतामध्ये दारिद्र्य मोजलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की वर्षाला 16 ते, हे महिन्याला नाही किंवा दिवसाला नाही, वर्षाला 16 ते 35 रुपये ही दारिद्र्य रेषा त्यांनी त्या पुस्तकामध्ये सांगितली. त्याच्यानंतर राष्ट्रीय नियोजन समिती गठीत झालेली आहे 1938 मध्ये. तुम्हाला माहिती असेल हरिपुरा अधिवेशन काँग्रेसचं, सुभाषचंद्र बोस त्याचे अध्यक्ष होते. सो त्या अधिवेशनामध्ये एक राष्ट्रीय नियोजन समिती स्थापित झालेली आहे, नॅशनल प्लॅनिंग कमिटी. जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते त्या नॅशनल प्लॅनिंग कमिटीचे. अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस. हरिपुरा अधिवेशन. सो मला वाटतं हरिपुरा त्या इथं झालं होतं ते अधिवेशन, गुजरातमध्ये हरिपुरा नावाच्या गावी ते अधिवेशन झालं होतं. म्हणजे त्याचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते आणि त्याच्यात जी स्थापन झालेली राष्ट्रीय नियोजन समिती आहे, जवाहरलाल नेहरू त्या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष होते, ज्याच्यात प्रत्येक समितीमध्ये म्हणजे प्रत्येक याच्यात 29 उपसमित्या होत्या त्या राष्ट्रीय नियोजन समितीमध्ये आणि प्रत्येक उपसमितीत 15 सदस्य होते. म्हणजे हा फॅक्च्युअल डेटा आहे जो एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामध्ये देखील दारिद्र्य रेषा मोजण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यात 15 ते 20 रुपये सांगण्यात आली दारिद्र्य रेषा. आणि 1944ला बॉम्बे योजना, याला टाटा बिर्ला योजना पण म्हणतात, यात मुंबईतले 9 उद्योजक एकत्र आले होते आणि सरकारला त्यांनी नियोजन कसं करायचं यासाठी एक योजना दिली होती ज्याला बॉम्बे योजना म्हणतात. सो याच्यामध्ये मुंबईमधले एक दिग्गज जे होते 8 श्रीमंत लोक, त्याच्यामध्ये आपले JRD टाटा महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर घनश्यामदास बिर्ला महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये, पुरुषोत्तमदास त्रिकामदास महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर लालभाई आहे, त्याच्यानंतर गोविंद श्रॉफ आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर आपला हा पण होता त्याच्यामध्ये, जॉन मथाई पण होता. असे जे सगळे आहेत, त्याच्यानंतर अर्धेशीर दलाल होता त्याच्यामध्ये. असे सगळे जे उद्योजक होते मुंबईमधले 8 उद्योजक, त्यांनी ही बॉम्बे योजना दिली. तर त्यामध्ये पण दारिद्र्य रेषा मोजण्याचा प्रयत्न झाला. सो दरडोई प्रतिवर्षी 75 रुपये त्यांनी म्हटलेलं आहे दारिद्र्य रेषा. सो हे प्रतिवर्षी सांगण्यात आलेली आहे. दादाभाई नौरोजींचं म्हणणं होतं 16 ते 35 रुपये, राष्ट्रीय नियोजन समितीचं म्हणणं होतं 15 ते 20 रुपये आणि बॉम्बे योजनेचं म्हणणं होतं 75 रुपये. सागर सर हे फॅक्च्युअल, तर हा फॅक्च्युअल डेटा आहे, पाठ करण्याशिवाय आपल्याकडं पर्याय नाही आहे त्याला. पण याच्यावरती आत्तापर्यंत एखादा दुक्कट प्रश्न आलेला आहे. खूप जास्त खोलात जाऊन आयोगाने ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले नाही आहे पोरांनो, खूप डिटेलमध्ये जाऊन विचारलेला नाही आहे याच्यावरती प्रश्न. सो त्यामुळं हा डेटा एक जस्ट तुम्ही ओव्हरलुक करून जा. जर आला पेपरमध्ये तर असं व्हायला नको. येतं लक्षामध्ये की सर मी तर पहिल्यांदाच वाचतोय हे, असं पण होतं का दादाभाई नौरोजींनी दारिद्र्य रेषा थोडी मोजली होती, दरडोई उत्पन्न मोजलं होतं, ते 20 रुपये होतं, सगळ्यांनाच पाठ असते ते. पण हे माहीत नसते की त्यांनी दारिद्र्य रेषा ही 16 ते 35 सांगितली होती, राष्ट्रीय नियोजन समितीने 15 ते 20 सांगितली होती आणि बॉम्बे योजनेने 75 रुपये सांगितली. तर तुम्ही लक्षात ठेवा. आता आपल्याला पुढे डिस्कस करायचं आहे स्वातंत्र्यानंतर गठीत करण्यात आलेल्या समित्या. आता तुम्ही कोणतेही पुस्तक अर्थशास्त्राचं उघडून पहा, स्वातंत्र्यानंतर गठीत करण्यात आलेल्या समित्या आणि त्याचे आकडे. सो ते जर वाचले तर तुम्हाला आकडी येऊ शकते. मराठवाड्यामध्ये चक्कर येण्याला आकडी येणे म्हणतात, म्हणजे बेशुद्ध पडण्याला आकडी येणे म्हणतात. सो त्याच्यामुळे एवढे आकडे कसे पाठ करायचे सागर सर, हा लय मोठा प्रश्न असतो. माझं म्हणणं आहे आकडे पाठच करू नका. आयोगाने तुम्हाला आत्तापर्यंत आकड्यांवरती प्रश्न विचारलेलाच नाही आहे. ज्या गोष्टीवर प्रश्न विचारला जातो ती गोष्ट लक्षात ठेवा. आता सर्वात जास्त समित्या हे 1960-61 मध्ये स्वातंत्र्यानंतर दारिद्र्य मोजण्यासाठी भारतात पहिल्यांदा समित्या ज्या आहेत त्या गठीत झाल्या 1960-61 मध्ये. सर्वात जास्त समित्या 1960-61 मध्येच गठीत झालेल्या आहेत. तर त्या समित्या तुम्हाला नेहमी परीक्षेत विचारतात. तर त्या समितीचे टायटल सर्वात पहिले तुम्हाला पाठ करायचे. कोणकोणत्या समित्या होत्या तर त्यामध्ये एक PD ओझा समिती होती, दांडेकर आणि रथ समिती होती, BS मिनास समिती होती, त्यानंतर PK वर्धन समिती होती आणि मॉन्टेक्सिंग अहलुवालिया समिती होती. ह्या 5 समित्यांचे नावं पाठ करायचे. आयोगाने एकदम सोपा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की 1960-61 मध्ये किंवा दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी किंवा भारतातलं दारिद्र्य मोजण्यासाठी सरकारने खालीलपैकी कोणकोणत्या समित्यांचे आत्तापर्यंत गठन केलं ह्याचे नावं आलेले आहे. ते तुम्हाला नावं पाठ करायचे आहे. आयोगाने आणखी थोडा खोलात जाण्याचा प्रयत्न केला गट ब किंवा राज्यसेवेमध्ये, तर थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये खोलात जावं लागते. याच्यात 2 समित्या अशा लक्षात ठेवा. ह्या सगळ्या समित्या 1960-61 मध्ये बसलेल्या आहे. क्लिअर. आता वर्ष काही पाठ करत बसायची गरज नाही, कारण सगळ्यांच्या नावामध्ये एकदा आपण राऊंड मारून देऊ. सगळ्यांच्या नावामध्ये 1960-61, 1960-61, 1960-61, 1960-61, 1960-61. चला क्लिअर झालं. आता याच्यामध्ये ह्या 2 समित्या तुम्हाला डेलिबरेटली लक्षात ठेवायच्या. आकडे जास्त नाही लक्षात ठेवायचे, मी जेवढं सांगतो तेवढंच लक्षात ठेवा. PD ओझा आणि दांडेकर रथ समिती.
पिढी ओझा समिती आणि दांडेकर आणि रथ समिती, म्हणजे दोघं जण आहे, दांडेकर वेगळा आणि रथ वेगळा आहे, दोघांनी मिळून आहे म्हणून दांडेकर आणि रथ समिती आणि पिढी ओझा ह्या दोनच समित्या अशा आहे ज्यांनी कॅलरी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहे. म्हणजे दारिद्र्य ठरवताना किती कॅलरी तुम्हाला ऊर्जा लागते डेली, उष्मांक म्हणतात त्याला, दुसरा शब्द उष्मांक आहे किंवा कॅलरी किती लागतात तुम्हाला डेली, तर त्यांचं म्हणणं होतं 2250 लागतात. हा आकडा लक्षात ठेवायचा आहे. ह्यांचे म्हणणं होतं किती लागतात, 2250 कॅलरी लागतात डेली तुम्हाला जीवन जगण्यासाठी. 2250 कॅलरी त्या ठिकाणी तुम्हाला रिक्वायर्ड असतात. म्हणजे तर एवढंच पाठ करायचं आहे तुम्हाला. मग आता याच्यामध्ये पुढं पण आहे बरं का. मग 2250 कॅलरी मिळवण्यासाठी एवढा खर्च करावा लागतो. मग याच्यानुसार भारताचं दारिद्र्य मोजल्यास मग ह्याचं म्हणणं एवढं दारिद्र्य होतं, त्याचं म्हणणं काहीच पाठ करू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मगाशी सांगताना मी काय म्हटलो, शहरामध्ये तुम्हाला नॉर्मली कमी कॅलरी लागतात कारण बैठे कामं असतात आणि ग्रामीण भागामध्ये शेतातले कष्टाचे कामं असल्यामुळे 2400 कॅलरी लागतात. तर तेव्हा ग्रामीण असा किंवा शहरी भाग असा, सो याच्यामध्ये जास्त बायफर्केशन नव्हतं. शहरात पण शेतकरीच लोक राहायचे किंवा थोडेफार व्यापारी लोक राहायचे. सो त्याच्यामुळे शहरी आणि ग्रामीण दोनही भागासाठी त्यांनी 2250 कॅलरी सांगितलेले आहे. हे थोडंसं लक्षात ठेवा तुम्ही. हा आकडा लक्षात ठेवा, तुमचं कामच झालं. जास्त काही अभ्यास करत बसायची गरज नाही आहे. बाकीच्या ज्या समित्या आहेत त्या बस नावं लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये ह्या दोन समित्या आहे, BS मीनास आणि मॉन्टेक अहलुवालिया. हां, मॉन्टेक अहलुवालिया समितीची एक खासियत आहे पहा. ही समिती वर्ल्ड बँकेच्या शिफारसीनुसार गठीत करण्यात आलेली आहे. जागतिक बँकेला भारताला मदत करायची होती दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणण्यासाठी. मग भारतात दारिद्र्य किती आहे सो हे जाणून घेण्यासाठी त्यांनी भारताला सांगितलं, म्हणून भारत सरकारने मॉन्टेक अहलुवालिया समिती बसवली. जागतिक बँकेच्या मागणीनुसार ही समिती बसवलेली आहे दारिद्र्य मोजण्यासाठी सरकारने. आणि या समितीचं असं म्हणणं होतं की आपल्या भारतामध्ये, भारत हा कृषीप्रधान देश होता, तेव्हा भारतातले जवळपास 75% लोक कृषीवरती अवलंबून होते. त्याच्यामुळं मॉन्टेक अहलुवालिया आणि मिनास ह्या दोघांचे असं म्हणणं होतं, मॉन्टेक अहलुवालिया आणि मिनास ह्या दोघांचे असं म्हणणं होतं की जेव्हा खरीपाचा हंगाम असतो तेव्हा म्हणजे BPLचं प्रमाण कमी असते आणि खरीपाचा हंगाम संपला की BPLचं प्रमाण वाढून जाते. कारण मग आपल्या भारतामध्ये खरीपाचा हंगाम 4 महिन्याचा असतो, तेव्हा सगळ्या लोकांना जॉब असतो. जॉब असल्यामुळं, रोजगार मिळाल्यामुळं ग्रामीण भागामध्ये सगळ्यांचे खिशे भरलेले असतात. त्यामुळे लोक APL कॅटेगरीमध्ये येतात. आणि 8 महिने त्यांच्याकडे कोणताच जॉब नसतो कारण शेतीचे कामं बंद होऊन जातात. खरीप झाल्यानंतर, दिवाळीनंतर शेतीत कामच नसतात. सो त्याच्यामुळं त्याला हंगामी बेरोजगारी म्हणतात. त्याच्यामुळं दारिद्र्याचं प्रमाण जास्त असते. हे दोघांनी नोंदवलेले त्याच्यामध्ये त्यांचे निष्कर्ष आहेत, हे पण लक्षात ठेवा. आणखी एक याच्यात छोटीशी महत्त्वाची गोष्ट आहे, ही जी दांडेकर आणि रथ समिती आहे, म्हणजे नॉर्मली असं पाहायला भेटते की शहरी भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण कमी असते आणि ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त असते. पण ही कमिटी थोडीशी उलट्या खोपडीची कमिटी होती. उलट्या खोपडीची कमिटी म्हणजे त्यांनी उलटे रेकमेंडेशन दिलेले आहे दांडेकर आणि रथचं. सो त्यांचं म्हणणं होतं की शहरी भागात 50% दारिद्र्य आहे. दांडेकर आणि रथांचं म्हणणं होतं शहरी भागात 50% दारिद्र्य आहे, ग्रामीण भागामध्ये 40% आहे. म्हणून ही एकमेव समिती अशी आहे सो जिनं रेकमेंड केलेलं आहे की ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात दारिद्र्य असतं. त्याच्यानंतर आजपर्यंत जेवढ्याही कमिटी बसल्या, 10-12 कमिट्या, त्या सगळ्यांनी एकच सांगितलेलं आहे, शहरात दारिद्र्य कमी असते, ग्रामीण भागात दारिद्र्य जास्त असते. फक्त हीच समिती आहे सो जिनं उलटं सांगितलेलं आहे. हे एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. चला आता परत एकदा रिवाईज करून घेऊ आपण लगेच. 5 समित्या लक्षात ठेवायच्या आहे. त्याच्यामध्ये पिढी ओझा समिती आहे, दांडेकर आणि रथ समिती आहे, मिनास समिती आहे, मॉन्टेक अहलुवालिया समिती आहे आणि बर्धन समिती आहे. या समित्यांमधल्या पहिल्या 2 ज्या होत्या, पिढी ओझा समिती आणि दांडेकर रथ समिती, सो या समितींनी 2250 कॅलरी सो एवढे डेली तुम्हाला लागतात आणि ते मिळवण्यासाठी करावा लागणारा खर्च ही पॉवर्टी लाईन त्यांनी ठरवलेली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात 2250च लागतात तुम्हाला, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यात दांडेकर आणि रथ समितीची खासियत ही आहे की त्यांचं म्हणणं होतं शहरी भागात दारिद्र्य जास्त आहे, ग्रामीण भागात दारिद्र्य कमी आहे. बाकी सगळ्यांनी सांगितलं की ग्रामीण भागात दारिद्र्य जास्त आहे शहरी भागाच्या तुलनेत. फक्त एकच ही उलटी कमिटी होती ज्यांनी शहरी भागात दारिद्र्य जास्त सांगितलेलं आहे. आणि वर्धन कमिटी म्हणा किंवा मॉन्टेक अहलुवालिया वर्ल्ड बँकेच्या शिफारसीने स्थापन झालेली समिती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, खरीपाच्या हंगामात दारिद्र्य कमी असते, रबी आणि जैद हंगामात म्हणजे बाकीच्या हंगामांमध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त असते कारण शेतीची कामं कमी असतात त्यावेळेस, असं त्यांनी रेकमेंड केलेलं आहे. बाकी कुठलेही आकडे उकडे तुम्हाला पाठ करत बसण्याची काही एक गरज नाही आहे. आणखी एक फॅक्ट तुम्हाला परीक्षेत नॉर्मली विचारली जाते, सो इथं मी मेन्शन केलेली आहे. सो ती म्हणजे काय की नियोजन आयोगाने असं विचारतात तुम्हाला,
कोणती समिती पहिल्यांदा गठीत केलेली आहे दारिद्र्य मोजण्यासाठी? तर नियोजन आयोगाने स्वतःहून एक समिती गठीत केली आणि ती 1962 मध्ये गठीत केलेली आहे आणि तिचं नाव होतं धनंजयराव गाडगीळ समिती. बस एवढंच लक्षात ठेवा. बाकी तिनं किती दारिद्र्य सांगितलं, निकष काय होता, काहीच करायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, नियोजन आयोगाने पहिल्यांदा स्वतःवरून कोणती समिती गठीत केलेली आहे दारिद्र्य मोजण्यासाठी? तर धनंजयराव गाडगीळ समिती. येतं लक्षामध्ये? सो भारतात तुम्हाला फार विचित्र पाहायला भेटते. म्हणजे जेव्हा काँग्रेस सरकार होतं त्यामध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत असणारे आपले राहुल गांधी, यांच्या पूर्ण 4-5 पिढ्यांनी दारिद्र्य हटावचे, गरिबी हटावचे नारे दिले, पण भारतामधून काही दारिद्र्य गेलं नाही. म्हणजे ही फार विडंबना आहे की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील दारिद्र्याचं प्रमाण भारतामध्ये भीषण आहे. आता तर सरकार तर लई डेंजर आहे. म्हणजे सध्याचं हे तर बोलत पण नाही दारिद्र्याबद्दल. हे तरी बोलायचे थोडंफार दारिद्र्याबद्दल, लाज खातीर का होईना म्हणायचे की दारिद्र्य, गरिबी हटाव बाबा. हे तर ते पण बोलत नाही. यांच्या तर योजनाच अशा वेगळ्याच असतात. डिजिटल इंडिया आणि याऊन टाव. पण डिजिटल इंडियाने तुम्ही काय घास भरवणार आहे का गरिबांना? तुम्ही काय मोबाईल, ते त्याच्यामध्ये एक हे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक थोडंसं ते कार्टून आहे, व्यंगचित्र म्हणतो आपण त्याला नॉर्मली, त्याच्यातून ते दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे 2014 म्हणजे स्वातंत्र्यानंतर कितीतरी वर्ष काँग्रेसच्या हातात सत्ता राहिली आणि 2014 मध्ये निवडणूक लढवण्याच्या आधी यांनी फूड सिक्युरिटी बिल आणलं. 2013 याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय, ज्यामध्ये सांगण्यात आलं की शहरी आणि ग्रामीण भागात राहणारे, शहरी भागात राहणारे 50% APL प्लस BPL दोनही, आणि ग्रामीण भागात राहणारे 75% APL प्लस BPL, त्यांना आम्ही 3 रुपये किलोनी तांदूळ देऊ, 2 रुपये किलोनी गहू देऊन 1 रुपये किलोनी भरड धान्य. लोक म्हणे, 75 वर्ष झाले ना आता भारत स्वतंत्र होऊन, आणि तुम्ही तरी आम्हाला तेच चूर्ण देताय की बाबा स्वस्तात धान्य देऊ म्हणून. साहेब खतरनाक होते. तेव्हा म्हटले होते 15 लाख रुपये तर असेच तुमच्या खात्यावर येऊन जाईल. म्हणजे लोकांना वाटलं हे खाण्यापिण्याच्याच आत्तापर्यंत आपल्याला हे देत आहेत, म्हणजे प्रलोभनं देत आहेत. साहेब 15 लाख टाकणार आहेत खात्यावर, म्हणून 14ला मोदी सरकार त्या ठिकाणी सत्तेत आलं. तसेही लोक यांना कंटाळलेले होते. म्हणजे ते एक थोडंसं कार्टून आहे. म्हणजे अर्थशास्त्राचं प्रिपेअर करताना थोडासा फ्रेशनेस आला पाहिजे. कुठल्याही सरकारला चांगलं म्हणणे, कुठल्याही सरकारवर टीका करणे हा बिलकुल उद्देश नाही आहे. चला फॅक्ट सांगतो मी तुम्हाला, थोडीशी आठवण झाली त्याची. तुम्हाला जर असं विचारलं की इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा केव्हा दिला? इंदिरा गांधींनी हा गरिबी हटावचा नारा कधी दिला? हा नारा कधी दिलेला आहे तर लक्षात घ्या, 4th 5 year प्लॅन, 4थी पंचवार्षिक योजना. 4थी पंचवार्षिक योजना 1969 to 1974 पर्यंत होती. 1969 ते 1974. 4थ्या पंचवार्षिक योजना एक्झॅक्टली केव्हा दिलेला आहे? 1971 मध्ये दिलेला आहे. आणि त्यानंतर बांगलादेश वॉर सुरू झालं होतं. इंदिरा गांधी म्हटले होते गरिबी हटाव, आणि इंदिरा गांधीच्या विरोधक म्हटले होते इंदिरा हटाव. असा नारा दिला होता म्हणजे त्यांनी. आणि तुम्हाला जर विचारलं की परीक्षेमध्ये दारिद्र्य निर्मूलन योजना कोणती आहे, हे नेहमी कन्फ्यूज करते पोरांना. दारिद्र्य निर्मूलन योजना मला खूप जण विचारायला आले, आणि आयोगानं पण ह्याचे उत्तर कधी कधी बरोबर दिले, कधी कधी चुकीचे दिले. आयोग पण कन्फ्यूज आहे या बाबतीमध्ये. तर 5वी पंचवार्षिक योजना आहे, ती आहे 1974 ते 1979 पाहिजे, पण मधातच बंद झाली होती म्हणून 1978. ती सरकार बदललं 1977ला, आणि 1977ला मोरारजीभाई देसाईंचं सरकार आलं. त्यांनी पंचवार्षिक योजनाच बंद केल्या, म्हणून योजना 5 वर्ष नाही चालली. 1974 ते 1978 चालली. 5व्या पंचवार्षिक योजनेला दारिद्र्य निर्मूलन योजना म्हणतात. आणि गरिबी हटावचा नारा कोणत्या योजनेमध्ये दिला इंदिरा गांधींनी? 4थ्या पंचवार्षिक योजनेत 1969 ते 1974. एक्झॅक्टली कोणत्या वर्षी दिला? तर 1971ला दिला. म्हणजे ते 4थ्या पंचवार्षिक योजनेत येते. हे एक्झामच्या दृष्टीने थोडंसं लक्षात ठेवा, जास्तीचा डेटा आहे. पुढे जाऊया आपण. चला आता पुढची महत्त्वाची समिती आहे, जिचं नाव आहे अलग समिती. आता ही खलच अलग समिती आहे, त्याच्यात खूप जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. 1977ला, आता इथून पुढच्या जेवढ्याही समित्या आहे सगळं नियोजन आयोग गठीत करतोय. जोपर्यंत 2014ला मोदी सरकार येत नाही तोपर्यंत सगळ्या समित्या नियोजन आयोग, कारण नियोजन आयोगाची जागा आता 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाने घेतलेली आहे. आता धनंजय गाडगीळ समितीनंतर जेवढ्याही समित्या आता आपण पाहणार आहोत, जसं अलग समिती पाहतोय आपण, ही समिती देखील कोणी गठीत केलेली आहे? ही नियोजन आयोगाने गठीत केली. ही 77 मध्ये गठीत झाली. यांनी अहवाल 79 मध्ये दिला, म्हणून 1979.
हेच विचारतात परीक्षेत, ज्याच्यावर मी फोकस करतोय पहा. जुलै 1977 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1977 मध्ये समिती गठीत झाली आणि अहवाल 1979 मध्ये दिला. या समितीनं सर्वात पहिल्यांदा हे सांगितलं की ग्रामीण भागात 2400 कॅलरी लागतात आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी लागतात प्रतिदिन प्रति व्यक्ती. सर्वात पहिले सांगणारी अलग समिती होती आणि त्याच्यानुसार मग त्यांनी दारिद्र्य कॅल्क्युलेट केलं. त्यांना भारतात असं आढळून आलं की जवळपास 55% म्हणजे 54.9% भारतात दारिद्र्य आहे. हा आकडा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. लक्षात राहिला तर ठीक, नाही ठेवला तरी चालतंय. 54.9% दारिद्र्य भारतात सांगितलं. लक्षात घ्या, 2400 आणि 2100 कॅलरी मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो. तर मग आता 79 मध्ये हे दारिद्र्य मोजत आहेत म्हणजे सर 79च्या खर्चाची पातळी विचारात घेतली का? कारण जे अन्न आपण खाणार आहोत 2400 आणि 2100 कॅलरी शहरात खाणार आहोत आणि ग्रामीण भागात 2400 कॅलरी खाणार आहोत आपण. तर त्या अन्नाची किंमत बदलत जाते वर्षानुवर्ष. मागच्या वर्षी अन्न स्वस्त होतं, यावर्षी महाग आहे, पुढच्या वर्षी आणखी महाग होणार. तर यांनी लक्षात घ्या 1979च्या खर्चाच्या पातळी विचारात घेतली नाही, 73-74 मध्ये असणारी खर्चाची पातळी विचारात घेतली. मग ती तेव्हा किती महाग होतं हे विचारात घेऊन किती खर्च करावा लागतो हे करून त्यांनी दारिद्र्य कॅल्क्युलेट केलेलं आहे भारतातलं. आणि ते किती भरलं? 54.9. 73-74ची दारिद्र्य म्हणजे खर्चाची पातळी विचारात घेऊन 73-74च दारिद्र्य मोजलं. ते त्यांना जवळपास 55% आढळून आलं. म्हणजे भारतातले 55% लोक BPL म्हणजे त्यांना एवढं पण अन्न मिळवण्याची त्यांच्याकडे सूद नव्हती. म्हणजे ते 2400 आणि 2100 कॅलरी पण मिळवू शकत नव्हते, तेवढा ते खर्च करू शकत नव्हते, असं अलग यांचं म्हणणं होतं. सो हे पाठ करावं लागणार तुम्हाला. अलग समिती परत एकदा रिपीट करतो. 77ला समिती बसली, 79ला अहवाल दिला. ग्रामीण भागात 2400 कॅलरी लागतात रोज आपल्याला आणि शहरी भागात 2100 कॅलरी. ते मिळवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे दारिद्र्य रेषा. तर ते खर्च किती करावा लागतो हे पाठ करत बसायची गरज नाही. 73-74चं दारिद्र्य मोजलं, ते भरलं जवळपास 55%. आणि खर्चाची पातळी पण विचारात घेतली त्यांनी 73-74ची. एक्झामच्या दृष्टीने एवढं लक्षात ठेवा. YK अलग समिती, सॉरी डॉक्टर YK अलग, बरोबर आहे. आता दत्त आणि मार्टिन समिती. आता दत्त आणि मार्टिन समिती 1989ची समिती आहे, बरोबर. सो ही समितीचं नाव लक्षात ठेवा. ही समिती प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्य कॅल्क्युलेट करण्यासाठी गठीत करण्यात आली होती. तर या समितीने एक लय जबरदस्त संकल्पना दिलेली आहे, दत्त आणि मार्टिन. याच्यामध्ये गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हेलिन असे दोघं जण इन्व्हॉल्व होते. गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हेलिन असे दोघं जण इन्व्हॉल्व होते, म्हणून ह्यांना दत्त आणि मार्टिन समिती म्हणतात. आता ही समिती होती प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्य कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर या समितीने एक लय जबरदस्त संकल्पना दिली, ज्याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारते राज्यसेवा आणि कंबाईनमध्ये. सो तिचं नाव आहे पॉवर्टी गॅप. त्या संकल्पनेचं नाव काय आहे? पॉवर्टी गॅप. आणि अनेक पुस्तकांमध्ये लेक्चरमध्ये ही संकल्पना खूप कॉम्प्लिकेटेड करून दिलेली आहे, जेव्हा किती लय सोपी आहे. मी ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. बघा आता मी तुम्हाला पॉवर्टी गॅप समजावून सांगतो काय असतंय. त्याला इंग्रजीतच लक्षात ठेवा, त्याला दारिद्र्याची तफावत वगैरे असं काहीच नाही. त्याला पॉवर्टी गॅपच म्हणू आपण. काही नावं इंग्लिशमध्येच लक्षात ठेवले तर चांगलं राहते. पॉवर्टी गॅप कशी मोजल्या जाते? आपण नेहमीप्रमाणे असं कन्सिडर करू की 50 रुपये ही दारिद्र्य रेषा आहे. मग 50 रुपयाच्या वर कमावणारे सगळेजण काय आहे? APL आहे. आणि 50 रुपयाच्या खाली कमावणारे सगळेजण BPL आहे. आता लक्षात घ्या, 50 रुपयाच्या कमी कमावणाऱ्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटीज पाहायला भेटतात. काही असे लोक हे दारिद्र्य रेषेला चिपकूनच असतात, म्हणजे ते 49 रुपये कमावतात, काही लोक 48 रुपये कमावतात, काही लोक 47 रुपये कमावताना दिसतात, काही लोक जे आहे हे 45 रुपये कमावताना दिसतात, काही लोक जे आहे ते 35 रुपये कमावताना दिसतात, काही असे लोक आहे जे 34 रुपये आहे, 30 रुपये आहे, बरोबर. काही लोक आहे जे 5 रुपये कमावतात, काही लोक आहे ते 0 रुपये 1 रुपये कमवत नाही, काही लोक आहे जे 10 रुपये कमावतात, काही लोक आहे ते 15 रुपये कमावतात, काही लोक जे आहे ते 16 रुपये कमावतात. सो असे वेगवेगळे कमावणारे लोक तुम्हाला दिसतात. आता पॉवर्टी गॅप संकल्पना दत्त आणि मार्टिनचं म्हणणं काय होतं की सरकार काय करते, जेव्हा BPL लोकांसाठी योजना राबवते, सरकार जेव्हा BPL लोकांसाठी योजना राबवते तेव्हा ह्या सगळ्यांसाठी योजना राबवते. जेव्हा की लक्षात घ्या, या लोकांच्या तुलनेमध्ये म्हणजे 49 कमावणारा, 48 कमावणारा, 47 कमावणारा, 45 कमावणारा, या लोकांच्या तुलनेमध्ये
योजनेची जास्त गरज ही 5 रुपये कमावणारा, 0 रुपये कमावणारा, 10 रुपये कमावणारा, 15 रुपये कमावणारा, ह्यांना योजनेची जास्त गरज आहे. यांच्या खात्यावरती पैसे यायला पाहिजे, यांना सुखसुविधा जास्त मिळायला पाहिजे, कारण ते सिव्हिअर पॉवर्टीमध्ये जगत आहेत. म्हणजे यांच्या जीवनात पॉवर्टी ही कशी असते, सिव्हिअर असते, कोणाच्या तुलनेमध्ये वर असणाऱ्या पॉवर्टी. सो यांना वल्नरेबल क्लास म्हणतात. म्हणजे यांना जॉब मिळाला नाही लगेच APL होऊन जातात, आणि जॉब गेला की लगेच BPL होतात. म्हणजे नेमकं सरकारचे माणसं मोजायला आल्यावर ते BPL भरले, आणि सरकारचे माणसं गेले आणि त्यांना जॉब लागला पुढच्या महिन्यात लगेच ते APL होऊन जातात. म्हणून हा जो क्लास असतो लाईनच्या वर आणि खाली असणारा, याला वल्नरेबल म्हणतात. म्हणजे या लाईनच्या वर असणारा, आता जसं 51 आहे, 52 रुपये कमावणार आहे, 53, हा वल्नरेबल क्लास आहे. वर पण आणि खाली पण, हा पण असुरक्षित. म्हणजे हे कधी पण APL होऊ शकतात आणि कधी पण BPL होऊ शकतात. योजनांची गरज यांना नसते, BPL म्हटल्यावर यांना जास्त असते. मग यासाठी पॉवर्टी गॅप संकल्पना आहे. पॉवर्टी गॅप म्हणजे काय, त्याच्यात काय केलं जाते, जेवढे BPL लोक आहेत सो त्यांच्या उत्पन्नाचं ॲव्हरेज काढतात. मी इथं लिहितो पहा, उत्पन्नाचे ॲव्हरेज BPL लोकांच्या, काय करतात, BPL जेवढेही लोक आहेत, जेवढेही BPL लोक आहेत त्यांच्या उत्पन्नाचे ॲव्हरेज काढतात. ते ॲव्हरेज आलं 20 रुपये. समजा ते ॲव्हरेज किती आलं, 20 रुपये. मग आता 20 रुपयाच्या खालचे जेवढे काही लोक आहे सो यांना पॉवर्टी गॅप असं म्हटलं जाते. कारण हे दारिद्र्य रेषेपासून, ही जी गॅप आहे याला पॉवर्टी गॅप म्हटलं जाते. ही जी गॅप आहे दारिद्र्य रेषेपासून ही 20 रुपयापर्यंतची गॅप आहे, सो याला पॉवर्टी गॅप म्हणतात. पहा, ह्याला पॉवर्टी गॅप म्हणतात. आणि का बरं कॅल्क्युलेट करायची, कारण ह्या 20 रुपयापेक्षा जे कमी लोक कमावतात सो यांना APL बनवण्यासाठी, यांना APL बनवण्यासाठी किती उत्पन्न वाढवायला पाहिजे, हे त्यातून लक्षात येते. पॉवर्टी गॅप का बरं काढायची, ही पॉवर्टी गॅप आहे. ह्यांच्या उत्पन्नाचं ॲव्हरेज काढलं ते 20 आलं. 20च्या खालचे जे लोक आहे सो यांना आपल्याला काय करायचं आहे, लवकरात लवकर वर आणायचं आहे, APL बनवायचं आहे. यांच्या तुलनेत यांना लवकर APL बनवायचं आहे, म्हणून मग त्याला पॉवर्टी गॅप म्हणतात. सो पॉवर्टी गॅप संकल्पनेने आपल्याला काय लक्षात येते की जे पॉवर्टी गॅपपेक्षाही कमी असणारे लोक आहे, किंवा सिव्हिअर दारिद्र्याखाली असणारे लोक आहे, किंवा पॉवर्टी गॅपच्या खाली असणारे लोक आहे, सो त्यांना APL बनवण्यासाठी किती उत्पन्न त्यांचं वाढवायला पाहिजे हे आपल्याला कशावरून लक्षात येते, ह्या पॉवर्टी गॅपवरून लक्षात येते. सो पॉवर्टी गॅप संकल्पना त्यासाठी आहे. बघा एकदा आपण डिक्टेट करू ह्याच्यामधून. या समितीने दारिद्र्याचे अंतर किंवा दारिद्र्यातील तफावत म्हणजे पॉवर्टी गॅप संकल्पना सुचवली. अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्नातील तूट भरून काढावी लागणार आहे हे आपल्याला पॉवर्टी गॅप संकल्पनेतून लक्षात येते. एवढं लक्षात ठेवा, किती उत्पन्नातील तूट भरून काढायची आहे तुम्हाला, सो जेणेकरून लोक हे APL झाले पाहिजे. सो हे पॉवर्टी गॅप कॅल्क्युलेट करत असते. आलं लक्षामध्ये. पॉवर्टी गॅप कशी कॅल्क्युलेट करतात, पहिल्यांदा दारिद्र्य रेषा पाहायची. दारिद्र्य रेषेच्या खालच्या लोकांचं ॲव्हरेज इन्कम घ्यायचं, ते आलं 20 रुपये. त्याच्या खालचे जे लोक आहेत ते पॉवर्टी गॅपच्या खाली असणारे लोक आहेत, त्यांना पहिले वर आणायला पाहिजे आपण सरकारी योजना देऊन. मग त्याच्यासाठी किती खर्च करावा लागणार आहे हे आपल्याला त्या पॉवर्टी गॅपमधून लक्षात येते. किती उत्पन्नातील तफावत भरून काढायची आहे हे आपल्याला पॉवर्टी गॅपवरून लक्षात येते. रिसेंटमध्ये राज्यसेवेने मागच्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे पॉवर्टी गॅप. कंबाईनने पण विचारलेला प्रश्न आहे. शेवटची समिती या लेक्चरमधली DT लकडावाला. ही समिती बसलेली आहे 1989 मध्ये, अहवाल दिलेला आहे 1993 मध्ये. फॅक्च्युअल डेटा पहिले क्लिअर करून घेऊ. सो 1989ला समिती बसली, 1993ला अहवाल दिला. या समितीनं सेम टू सेम अलग समितीसारखंच म्हटलं की माणसाला ग्रामीण भागामध्ये जीवन जगण्यासाठी 2400 कॅलरी पाहिजे, लक्षात घ्या, आणि शहरी भागामध्ये जीवन जगण्यासाठी 2100 कॅलरी. सेम टू सेम आहे. मग सर ह्या कमिटीचा आपण अभ्यास का बरं करायचा, ही अलग समितीसारखीच आहे. तर अलग समितीपेक्षा थोडंसं या समितीनं काहीतरी वेगळं केलेलं आहे. बाकी आकडे पाठ करायचे नाही आहे दारिद्र्याचे आपल्याला. या समितीनं काय वेगळं केलं, तर या समितीचं असं म्हणणं होतं की जरी ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी मिळवायचे आहे, शहरी भागामध्ये 2100 कॅलरी मिळवायचे आहे, पण राज्यागणिक करावा लागणारा खर्च बदलत जातो. म्हणजे जे पुढारलेले राज्य आहे जसं की गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, तमिळनाडू आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे, इथं 2400 आणि 2100 कॅलरी मिळवण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात.
आणि तेच जर तुम्ही गरीब राज्यांमध्ये गेले, बिहारमध्ये गेले, हरियाणामध्ये बिहारमध्ये गेले, छत्तीसगडमध्ये गेले, झारखंडमध्ये गेले, इथं तेवढे पैसे खर्च करावं लागत नाही. तुम्हाला माहीत आहे, म्हणजे तुम्ही जर भाजीपाला विकत घ्यायला गेले तर शहरात महाग असतो. 70 रुपये किलो असणारी वांगी ही ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला 40 नाही तर 50 रुपये किलोतच मिळते. म्हणजे जी गोष्ट आता त्या दिवशी मी माझ्या मामाकडे गेलो होतो, जेव्हा मटारच्या शेंगा नवीन नवीन यायला लागल्या होत्या, तेव्हा अमरावतीमध्ये भाव होता 90 रुपये किलो, 100 रुपये किलो. तेव्हा माझ्या मामाने फक्त 40 रुपये किलोत आणल्या होत्या, आणि त्या पण हिरव्यागार आणि एकदम गोड. आणि ते शहरामध्ये 90 ते 100 रुपये भाव होते. एवढा फरक असतो ग्रामीण भागात शहरी भागात. तसं मग जे पुढारलेले राज्य आहे तिथं जास्त पैसे खर्च करावे लागतात 2400-2100 कॅलरी मिळवण्यासाठी. आणि ग्रामीण भागामध्ये जे मागास राज्य आहे, झारखंड, छत्तीसगड, तिथं कमी खर्च करावा लागतात. म्हणून त्यांनी राज्यगणिक खर्च विचारात घेऊन राज्यगणिक दारिद्र्य कॅल्क्युलेट केलं. भारताचं तर दारिद्र्य मोजलं, पण प्रत्येक राज्याचं वेगवेगळं दारिद्र्य मोजण्याची वेगळी किमया त्या ठिकाणी DT लकडावाला समितीनं साधून दाखवलेली आहे. हे त्याचं वेगळेपण होतं. पहा, बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे की DT लकडावालाने राज्यगणिक दारिद्र्य मोजलं. बाकी कॉमन आहे. 89 मध्ये समिती आहे, 93 मध्ये अहवाल दिलेला आहे. या अहवालानुसार परत 2400 आणि 2100 कॅलरी, रूरल एरियामध्ये 2400, अर्बन एरियामध्ये 2100. फक्त राज्यगणिक खर्च वेगळा लागतो म्हणून राज्यगणिक दारिद्र्याचं प्रमाण त्यांनी वेगवेगळं मोजल्याचं पाहायला भेटते. आणि मग ॲव्हरेज करून भारताचं मोजलेलं आहे. किती आलं दारिद्र्य, कसं आलं, पाठ करत बसायची गरज नाही. आलं लक्षामध्ये. ही आजच्या लेक्चरमधली शेवटची. याच्यानंतर पण काही समिती आहे. सुरेश तेंडुलकर समिती आहे, त्याच्यानंतर रंगराजन समिती आहे, त्याच्यानंतर आणखी त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे इंडेक्स आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्याच्यानंतर ग्लोबल हंगर इंडेक्स. ते आपण एक छोटासा पुढचा एक भाग बनेल एखाद्या तासाचा, त्यामध्ये आपण डिस्कस करू. आजचं लेक्चर पोरांनो तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, जेणेकरून आणखी लेक्चर घेण्यासाठी मोटिवेशन मिळेल. म्हणजे भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच. त्या ठिकाणी तुमच्या डिमांडनुसार लवकरच भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.